शास्त्रातल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या शिकण्याची आपली जुनी जी पद्धत आहे ती फार वेगळी होती. पाठ अवबोध अनुष्ठान या प्रकारची होती. आधी पाठ करायचं, मग जाणून घ्यायचं आणि मग ते व्यवहारात आणायचं. आत्ता आपण वेगळ्याच पद्धतीतून शिकून आलो आणि वेगळं शिकून आलो. काही ज्या शिकून आलो त्या प्रयोग करणं आणि प्रयोगातून काहीतरी फॅक्ट सिद्ध होणं आणि ती फॅक्ट आपल्याला प्रयोगातून कळलेली असल्यामुळे ती पक्की होणं, त्याच्यावरती विश्वास ठेवायला लागत नाही ते दिसतंच. त्याच्यामुळे अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण शिकल्या. आणि मग इकडे आल्यानंतर आपण वाचायला सुरुवात केली मूळ ग्रंथ आणि तिथे लॉजिक आपण आपल्या जुनच अप्लाय करतो. एखादी गोष्ट प्रयोगातून सिद्ध झाली पाहिजे, त्यानंतर ती आपल्याला स्वीकारता येते. काही प्रमाणात आपण ह्या गोष्टी आपल्या शास्त्रातल्या पडताळून बघू शकतो. सुरुवात करतो आपण शिकायला वादविद्या कसं वगैरे, त्याचं स्वरूप, त्याची कामं, त्याची विभागणी हे ग्रॉसली कळायला लागतं थोडं थोडं. पण त्याचं जे काही किती आपण त्याचं वाचलं, समजून घेतलं, तरी त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतो, वेगळा विश्वास ठेवायला लागतो. ते आपलं ते नॉलेज एक्सपेरिन्शियल नॉलेज नसतं. ते ज्ञान आपलं पुस्तकी अशा स्वरूपाचं बराच काळ राहतं. आणि ते घालवायचं असेल तर जुन्या काही ज्या पद्धती समजून घेण्याच्या होत्या त्या काय नेमक्या होत्या हे बघायला पाहिजे. तर विशेषतः सगळ्याच संकल्पना, पण वात, वायू आणि प्राण ह्या संकल्पना बघा. आता म्हणजे संकल्पना म्हणायला लागते त्याला, कल्पना आपल्या सगळ्या, इमॅजिनेशन. इट्स एन इमॅजिनेशन. प्राण शरीरात असतो, तो वर खाली जातो, मेरुदंडातून खाली जातो, श्वास घेतो, सोडतो. तर हे इमॅजिनेशन ह्या स्वरूपातलं न राहता एक्सपेरिन्शियल व्हावं, याच्यासाठी आपल्याला थोडंफार तरी त्या दृष्टीने प्रयत्न करायला. आणि हा प्रयत्न प्रयोग ह्या स्वरूपात करता येतो, फक्त तो दुसऱ्यावर करता येत नाही. दुसऱ्या प्राण्यांवर जसं बायोलॉजीमध्ये प्रयोग करतात, दुसऱ्या प्राण्यांना ओपन करून बघतात, त्याचे बायोकेमिस्ट्री समजून घेतात, तसं करता येत नाही. आपल्या शास्त्रातल्या जे तत्व आहेत ती जर जाणायची असतील तर आपल्याला स्वतःला स्वतःच्या आतमध्ये बघायला लागतं, स्वतःच्या आतमध्ये बघायला लागतं. आणि आपल्या एक्सपिरियन्समधनं, स्वतःच्या एक्सपिरियन्समधनं जे काही इंडिव्हिज्युअली आपल्याला कळतं, वेगवेगळं, मला वेगळं कळेल, तुम्हाला वेगळं कळेल, आणखी कोणाला वेगळं कळेल, ते कळणं हे खरं असतं. त्यामुळे त्या दृष्टीने आपण आता एक प्रयोग करू छोटासा. चालेल? आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, साधा सिंपल प्रश्न आहे, त्याचं उत्तर सुद्धा मला माहिती, तरी तुम्हाला सांगतो हो असं उत्तर आहे. ते तुम्ही द्या आणि नंतर अजून एक नंतर तसाच तोच प्रश्न विचारतो. जागे आहात का सगळे? हाच प्रश्न आहे. मोठ्यानं उत्तर द्या. जागे आहेत का सगळे? आता हाच प्रश्न मी तुम्हाला 5 मिनिटांनी विचारतो. फक्त 5 मिनिटं सुद्धा नाही, आत्ताच विचारतो, पण मी हात वर केल्यावर त्याचं उत्तर द्यायचं. जागे आहात का सगळे? तोपर्यंत नाही उत्तर द्यायचं. जागे आहात का सगळे? आता हे पहिला मी प्रश्न विचारला, त्यानंतर उत्तर दिलं. दुसरा प्रश्न विचारला, दुसरा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही अँटिसिपेशन मध्ये होतात. आता ही हात वर केल्यानंतर आपल्याला उत्तर द्यायचं. पहिल्या प्रश्नाच्या वेळी जागे होतात का? होतात. पण दुसऱ्या प्रश्नाच्या वेळेचं जे जागं होणं असतं ते वेगळं होतं, वॉज डिफरंट. ते जास्त जागं होणं होतं. थोडासा मायन्यूट फरक होता, बारीकसा फरक होता.
पहिल्या प्रश्नाच्या वेळेचं जागं असणं कसं जागं असतं. दुसऱ्या प्रश्नाच्या वेळी अँटिसिपेशन. आय वॉन्ट टू नो सम, आय वॉन्ट टू डू समथिंग, आय एम गोइंग टू डू सम, आय एम अबाउट टू डू समथिंग. अशी जी स्थिती होती ती, त्या लेवलची स्थिती. तर ह्याच्यामध्ये प्राण असं जेव्हा आपण म्हणतो, आता जरा लक्ष जागं झालं तुमचं जास्त. प्राण असं जेव्हा म्हणतो आपण, तेव्हा प्राण या शब्दाचा एकेका शब्दामध्ये अगदी सिंपल भाषांतर होऊ शकतं. प्राण म्हणजे शक्ती असं आपण म्हणू शकतो. पण तसे एक एक शब्द त्याला वापरायचे झाले तर ते शब्द ऐकलेले असतात आपण, आणि ते घासून गुळगुळीत झालेले असतात. म्हणजे घासून गुळगुळीत झालेले असतात म्हणजे त्या त्या शब्दाविषयी आपल्या विशिष्ट काहीतरी कल्पना तयार झालेल्या असतात, काहीतरी फॉर्म झालेलं असतं त्या त्या शब्दाविषयी, आणि मग ते मिक्सअप होतं. म्हणजे कसं सांगतो तुम्हाला की सृष्टीची रचना विसर्गादान विक्षेपैहि सोमसूर्यानिलास्तथा यथा धारयन्ति जगद्देहं कफपित्तानिलास्तथा. म्हणजे विसर्ग, आदान आणि विक्षेप ह्याच्या मार्गाने सोमसूर्य अनिल हे सृष्टीचं धारण करतात. तसंच वातपित्त कफ हे शरीरामध्ये शरीराचं धारण करतात. आता ह्याच्यामध्ये धारण करतात म्हणजे काय करतात, तर विसर्ग म्हणजे साठवून ठेवणं, आदान म्हणजे काढून घेणं किंवा परिवर्तन करणं, आणि विक्षेप म्हणजे इकडून तिकडं पोचणं, अशा स्वरूपाची क्रिया करतात. आता ह्या क्रियांमध्ये काय आहे की साठवून ठेवणं किंवा एकाच ठिकाणी फिक्स ठेवणं, असं जे काही सोमशक्ती किंवा शरीरामध्ये कफ काम करतो, त्याच्यामधली जी क्रिया ॲक्शन जी आहे ती ॲक्शन दिसत नाही, कारण ते स्टेशनरी थांबवून ठेवणं ही गोष्ट थांबणं या स्वरूपाची असते, त्याच्यामध्ये क्रिया नाही आहे ना. परिवर्तन जे होतं पित्ता मार्फत जे काही केलं जातं शरीरामध्ये, बदल केला जातो, अन्न घेतो त्याच्यामध्ये बदल होतो, तो बदल हा सुद्धा हालचाल या स्वरूपात कमी असतो, क्रिया या स्वरूपात कमी असतो. पण वायूचं जे काही कार्य आहे इकडून तिकडं नेणं, हेच तत्व संयोग, विभाग आणि वियोग या शब्दांनी पण व्यक्त होतं. संयोग म्हणजे एकत्र राहणं, विभाग म्हणजे इथं मध्ये डिव्हिजन तयार होणं, आणि वियोग म्हणजे हा सिंपल फरक आहे. तर शक्ती असं आपण जेव्हा म्हणतो, त्यातली ही शक्ती अप्लाय जी केली जाते ठिकठिकाणी, त्यातली शक्ती आपल्याला जाणवते कशी, तर वियोगाच्या क्रियेमध्येच जाणवते. जेव्हा दोन गोष्टी परस्परांपासून दूर जातात तेव्हाच त्याच्यामध्ये काहीतरी क्रिया घडते असं दिसतं, आणि ती शक्ती त्याच्यामध्ये आहे असं आपल्याला जाणवतं. म्हणजे आपल्याला शक्ती ही गोष्ट कळण्यासाठी एनर्जी, वायूचं कार्य हे सगळ्यात जास्त कळण्यासाठी जवळचं आहे. व्हायटल एनर्जी. एखादी गोष्ट जिवंत आहे हे आपण कसं ओळखतो, सगळ्यात ठीक आहे, आपण डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम्स पासून सुरुवात करू की माणूस जिवंत आहे हे अगदी पहिल्यांदा पटकन कसं ओळखायचं. समजा झोपलेला माणूस जिवंत आहे हे कसं बघतो, अगदी सगळ्यात लवकर कळणारी गोष्ट श्वासोच्छ्वास, म्हणजे हालचाल चालू असते. त्याच्यानंतर एखादा ऑर्गॅनिझम जिवंत आहे, छोटा मुंगी जिवंत आहे हे कसं ओळखतो, त्याला तर काही श्वासोच्छ्वास नसतो, त्याच्या हालचालीवरून ओळखतो. एखादं झाड जिवंत आहे हे कसं ओळखतो, मनी प्लांट असतं काय, ते ज्याचं मुद्दाम उदाहरण देतो, घरात झाडं असतात छोटी, तेच खरं आहे का खोटं आहे, जिवंत आहे का प्लॅस्टिकचं आहे, हे कसं काय ओळखतो. आता अवघड आहे, आता वेगळं काय, स्पर्शावरून सुद्धा कळत नाही हल्ली. हल्ली तर एकदम प्रॉपर झाडं निघाली, त्याच्या हात लावला तरी कळत नाही. बघा एकच डायमेन्शन आहे, पण त्या डायमेन्शनचे सुद्धा किती अंडरस्टँडिंग बदलत जाऊ शकतं. ते कशावर ओळखणार, तर ते वाढल्यावरती त्याच्यावर हालचाल होणार, स्लो होणार, हालचालच होणार आहे आणि ती स्लो होणार आहे. ते उद्या कळणार आहे, परवा कळणार आहे झाड वाढले का नाही, ते सुद्धा म्हणजे तुमचं तेवढं कीन ऑब्झर्वेशन असेल तर.
अदरवाईज तुम्हाला 10 दिवसांनी कळणार आहे की हा हे झाड वाढतंय बरं का. म्हणजे आपल्याला ते कळण्याचं साधन जे आहे क्रिया, ते हालचालीतूनच फक्त कळू शकतो जिवंत. प्राण हा शब्द ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी वापरलेला आहे आणि जिथे अनेक वचनी प्राणाहा असा शब्द आहे तिथे बऱ्याच वेळेला, मोस्टली एखाद दोन ठिकाणी नाही पण बऱ्याच वेळेला जिवंतपणा जिवंतपणा अशा अर्थाने तो आलेला आहे. जिवंतपणा किंवा जिवंतपणा कळण्याचं साधन. माझ्याकडे काही काही रेफरन्सेस आहेत तुम्हाला त्यातले काही काही काढून सांगू शकतो. प्राणाभिसर वैद्य चरकसूत्रस्थान अध्याय 9. म्हणजे तो प्राणी जिवंत राहील जास्तीत जास्त काळ, दीर्घकाळ, असं करण्यासाठी ज्या जे काही क्वालिटीज आवश्यक असतात त्या सगळ्या क्वालिटीज ज्याच्या ठिकाणी आहेत त्याला प्राणाभिसर वैद्य म्हणतात. किंवा प्राणेषणा, प्राणाची इच्छा. प्राणेषणावरून काय व्यक्त होते तर प्राण अनुपालना दीर्घमायू हो, असं त्याचा अर्थ आहे. प्राणाचं अनुपालन करत गेल्यामुळे आयुष्याची दीर्घता वाढते. प्राणायत्र शिरताहा चरकसूत्रस्थान अध्याय 17 कियंत शिरसिया. प्राण कुठे असतात? अनेक वचनी. प्राणाः यत्र शिरताः, शिरता सर्वेंद्रियाणि च. कुठे? शिरस्थान, तिथे प्राण असतात. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा तुम्हाला प्राण म्हटल्यानंतर पंचात्मा वायूमधलं प्राणपान व्यानुदान समान याच्यामधलं प्राण नावाचा वायूचा प्रकार हे माहिती असतं. पण ग्रंथामध्ये तुम्ही काढून बघितलं तर प्राण हा शब्द जिवंतपणा ह्या अर्थाने पुष्कळ ठिकाणी आलेला आहे. वास्तविक पंचात्मा वायूमधले प्राणपान व्यानुदान समान ह्याच्यातला जो प्राण आहे त्याचं कार्य सुद्धा जिवंतपणा आणि तो सुद्धा आपल्याला कळण्याची साधनं ज्याच्यात आहेत अशा स्वरूपाने तो व्यक्त होणं असं आहे. जास्त काय होतं ह्याच्यामध्ये की एकच शब्द अनेक अर्थांनी वापरलाय असं दिसतं आपल्याला ग्रंथामध्ये आणि त्याच्यामुळे प्रश्न पडतात की प्राण ही संकल्पना का कळत नाहीये. म्हणजे मला कळली असं नाही, कारण काय इथं तुम्ही इथं वातकलाकली जो अध्याय आहे तो जर का वाचला चरकातला सूत्रस्थान अध्याय 12 त्याच्यामध्ये त्यांनी वायूची कर्म याच्याविषयी उहापोह केलेला आहे. तो किंग गुण वायू अशा प्रश्नांनी त्याची सुरुवात केली. त्याचे गुण काय, त्याचं काम काय, आणि तो असंघातवंत आणि अनवस्थित असून सुद्धा तो कशी काय एवढे कार्य करू शकतो. असंघात अनवस्थित म्हणजे स्थिर नसलेला, असंघातवंत म्हणजे त्याला फॉर्मेशन नाही, फॉर्म झालेलं नाही, त्याला कुठले परमाणू एकत्र येऊन तो दिसतोय असं नाही आहे. अमूर्त आहे. अमूर्त म्हणजे काय? असर्वगत परिमाण, असर्वगतम परिमाण, असर्वगत आणि ज्याला परिमाणवंतम मूर्तत्व अशी मूर्तत्वाची व्याख्या. मूर्त म्हणजे काय की जी गोष्ट असर्वगत आहे आणि परिमाणवंत आहे. परिमाण नावाचा गुण तुम्ही ऐकला असेल. परिमाण म्हणजे काय? मोजता येणं हा जो काही गुण असतो त्या द्रव्यातला, कुठल्याही द्रव्यात मोजता यायला पाहिजे, त्याला म्हणतात परिमाण. म्हणजे तुम्ही ते गोष्ट अशी क्वांटिफाय करू शकला पाहिजे. वायूचा असा गुण आहे की तो तुम्ही क्वांटिफाय करू शकत नाही. इतका वायू आहे. आपल्याला वायू जाणवतो कसा? सगळ्यात त्याच्यातल्या ग्रॉस लेवलला कुठे कुठे जाणवतो मी तुम्हाला सांगतो. प्राण म्हणून स्रोतच म्हणून जे काही प्रसिद्ध आहे आपल्याला जे रूढ माहिती असलेलं ते म्हणजे श्वास घेणं, सोडणं आणि खूप पिसं ह्या स्वरूपाचं. बरोबर आहे. ते काही अंडरस्टँडिंगचे एक प्रकार आहेत. तो एक भाग आहे. त्याच्यामध्ये काय करतो आपण? हवा आत घेतो आणि सोडतो. ते आत जाणारी हवा आणि बाहेर पडणारी हवा ती क्वांटिफाय करता येत नाही. तशा अर्थाने क्वांटिफाय करता येत नाही की त्याच्यामध्ये किती प्राणशक्ती आहे आणि ती आपल्या शरीराला किती मिळू शकते. त्याचप्रमाणे दुसरं वायू, ठीक आहे, आता ह्यातला प्राण शब्द सोडा, वायूची हालचाल, हा वायू आहे, हा वायूच आहे. फक्त शरीरातलं जे
कार्य करणारा दोष ह्या स्वरूपाचा जो वायू आहे तो म्हणजे ती हवा नव्हे. ऑब्वियस आहे, कारण ती हवा काही एवढी सगळी कामं करू शकणार नाही शरीरातली. प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पाचही वायूचे प्रकाराच्या मार्फत जो वायू कार्य करतो शरीरामध्ये, तो ते कार्य करणारी ती हवा असते का असं म्हणता येणार नाही. शिवाय अपान वायू असा गुदमार्गाने जो आवाज करत बाहेर पडतो त्याला अपान वायू असा शब्द आहे ठिकठिकाणी. पण चक्रुत, आर्तव, गर्भ, निष्क्रमण क्रिया ही क्रिया करणारा ती हवा असते का? नाही. ते क्रिया करणारा जो अपान वायू आहे त्याची प्रतीती तिथे येते तुम्हाला त्या हवेच्या रूपात. फक्त तो कळतो त्याच्यातनं, म्हणून त्यालाच ते नाव दिले. आपल्याकडे संस्कृतमध्ये आणि सगळ्याच भारतीय ग्रंथ ह्याच्यामध्ये शास्त्रांमध्ये विशेषतः आयुर्वेदामध्ये कार्य आणि कारण ह्याच्यामध्ये अभेदोपचार केला जातो बऱ्याच ठिकाणी. म्हणजे एखादी गोष्ट मूळ कारण असते आणि एखादी गोष्ट त्याचं कार्य असते. पण जे कार्य आहे ते आपल्याला दिसतं, आपल्याला कळतं, म्हणून जे कारण आहे आणि ते कार्य आहे ते एकच आहे असं त्याच्यामध्ये वापर केला जातो, त्या शब्दांचा वापर केला जातो. प्राण या शब्दाचा तसाच आहे वापर सगळ्या ग्रंथांमध्ये. प्राण हा शब्द प्रायमरीली वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये वगैरे वायू या अर्थानेच वापरलेला आहे. शरीरातला जो वायू आहे जी कार्य करतो सगळी त्यालाच प्राण म्हणतात. पण मग वेगळ्या अर्थाने काय कुठे कुठे आपल्याला ती संज्ञा दिसते, वेगळ्या अर्थाने दिसते, म्हणजे त्या शब्दाचा अर्थ बदलतो असं नाही आहे. कॉन्टेक्स्ट बदलतो, रेफरन्स बदलतो. जसं तुम्हाला आता इतके दिवस वाचन चालू आहे तर ही गोष्ट माहिती असेल की सूत्रस्थानातला जो विषय असतो त्याची व्याप्ती वेगळी असते. सूत्रस्थानात एखादा शब्द, एखादं गोष्टीचं वर्णन केलेलं असेल तर त्याची व्याप्ती सगळ्या ग्रंथावरती लागू होते. निदान स्थानातला विषय असतो त्याची व्याप्ती वेगळी असते. शारीर स्थानातला विषय असतो त्याची व्याप्ती वेगळी असते. तसंच शब्द तोच पण वापरला आहे ह्याच्यानुसार त्याचं वेटेज समजून घ्यायचं असतं. त्याचा अर्थ बदलतो असं होत नाही, त्याचा कॉन्टेक्स्ट बदलतो. हाऊ यू आर लुकिंग ॲट इट दॅट चेंजेस. अपान प्रवर्तन जास्त वेळा होते ह्याचा अर्थ तो गॅस जास्त वेळा बाहेर पडतो शरीरात असं म्हणतो आपण. पण अपानाचा अवरोध झालेला आहे आणि उदावर्त झालेला आहे. अपानाच्या अवरोधामुळे गर्भनिष्क्रमण नीट होत नाही. कॉन्टेक्स्ट बदलला, अपान ह्या गोष्टीचा अर्थ बदलला असं नाही, कॉन्टेक्स्ट बदलला असं होतं. म्हणजे रेफरन्स बदलला. त्यामुळं रेफरन्स बदलल्यामुळे एकच शब्द अनेक अर्थाने वापरला आहे असं वाटतं. त्यामुळे प्राण हा शब्द ह्या अर्थाने जिवंतपणा हा प्रायमरी अर्थ, आणि जिवंतपणा असाही नाही आहे प्रायमरी अर्थ त्याचा. जिवंतपणा आपल्याला ज्याच्यामुळे कळतो, म्हणजे अजूनही कितीतरी संबंध आहेत त्या संदर्भाचे की तद्विशुद्धम हि रुधिरम युनक्ती प्राणिन प्राणाः प्राशवणितम ही अनुवर्तते, तिथेही अनेक वचन. विशुद्ध रक्त हे ह्याच्या मार्फत प्राण हा स्वतःला व्यक्त करतो. प्राणिनाम प्राणाः श्वणितम ही अनुवर्तते, म्हणजे प्राण्यांचे प्राण अनेक वचन हे रक्ताचं अनुवर्तन करतात. मग कुठल्याही शरीराच्या एका भागामध्ये रक्ताचा पुरवठा नाही झाला तर तिथे काय होईल, त्या प्राण्यात म्हणजे तो जिवंतपणा जी आहे त्याचं व्यक्तता होणार नाही, त्या जिवंतपणाची व्यक्तता होणार नाही. एका अर्थाने तुम्हाला वायू तिथं काम करत नाहीये हे समजलं, पण त्या वेळेला तुम्ही त्या वायूला प्राण असं म्हणता. काय त्यावेळेला तुम्ही त्या वायूला प्राण असं म्हणता, तो तिथं पोचत नाहीये कारण जिवंतपणा व्यक्त होत नाही. प्राण हा शब्द जिवंतपणा ह्या अर्थाने प्रायमरीली वापरलेला आहे. आणखीन कुठे कुठे आहे, प्राणापानव निमेषाद्या जीवनम मनसो गतिही इंद्रियांतर संचार प्रेरणं धारणेची यत्न. कसलं हे, ही सगळी लक्षणं आहेत ती लिंगानी परमात्मन अशा
प्रकारची आहेत. परमात्म्याची लीला. सुरुवातच मी अशी केली की लोकपुरुष सिद्धांतानुसारच केली की सृष्टीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच व्यक्तीमध्ये आहेत आणि ज्या व्यक्तीमध्ये आहेत त्याच सृष्टीमध्ये आहेत. सृष्टी हा शब्द लूजली वापरतोय मी, कळण्यापुरतं वापरतोय. जगत असा शब्द जास्त मे बी योग्य होईल. जगत म्हणजे उत्पन्न झालेलं आणि दिसणारं अशा स्वरूपाचं जे काही सर्व दिसतंय त्याला जगत असं म्हणतात. तर त्याच्यामध्ये प्राण आणि अपान असे दोनच गोष्टी परमात्म्याचं लक्षण म्हणून दिली. मग आता इथे परमात्म्याचं लक्षण आहे, त्यामुळे प्राण हा वेगळा असणार आहे. तिथे अपान आणि प्राण हे दोनच दिलेले आहेत आणि वायूचीच व्यक्तता आहे. पण प्राण हा ऊर्ध्वगमनशील आणि अपान हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सची साधर्म्य दाखवणारा अधोगमनशील अशी शक्ती, काइंड ऑफ एनर्जी असं आपण म्हणू शकतो त्याला. त्या पद्धतीने तो व्यक्त होतो. दश प्राणायतनानी येतात सूत्रस्थानामध्ये. मूर्धा, कंठ, नाभी, हृदय, गुद हे शारीर स्थानातले. बस्ती, ओज, शुक्र, शोणित, मांस हे शारीर स्थानातले. शारीर स्थानातले आणि सूत्रस्थानातले दश प्राणायतनामध्ये थोडा फरक आहे. इथे शंखौच्या घेतलेल्या आहेत त्यांनी सूत्रस्थानामध्ये आणि शारीर स्थानामध्ये नाभी आणि मांस हे शंखौ दोन शंखांच्या ऐवजी घेतलेले आहे. आता इथे सुद्धा तोच फरक आहे. कुठल्या ठिकाणी ते दिलेलं आहे ह्याच्यानुसार त्याचं म्हणजे लोकेशन बदललं. शारीर स्थानामध्ये शारीर स्थानाच्या दृष्टीने, शारीराच्या दृष्टीने, शरीर अवयवांच्या किंवा एक संख्येची गणना अशी त्यांना करायची तिथे, म्हणून त्यांनी ह्या दोन गोष्टी घेतल्या. तर हे का घेतलेलं आहे तिथे त्यांनी, तर दश प्राणायतन आहेत. का प्राणायतन आहेत, तर प्राण म्हणजे जिवंतपणा आणि तुमच्या एका ऑर्गॅनिझमचा जिवंतपणा, त्या एका व्यक्तीचा, त्या एका माणसाचा जिवंतपणा हा त्या स्थानांवरती इतका अवलंबून आहे की त्या स्थानांना काही इजा झाली तर तो माणूस मरतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी होणारी ती जिवंतपणाची जी व्यक्ती आहे ती तुम्हाला होऊ शकत नाही, त्या पद्धतीने होऊ शकत नाही. दश प्राण असा बऱ्याच वेळेला उल्लेख येतो. 10 प्राण आहेत आणि माणूस मरतो म्हणजे हे 10 प्राण शरीराला सोडून जातात असं आहे. मृत्यू ही घटना सुद्धा आपल्याला सडन आणि एका क्षणी घडणारी आहे असं इम्प्रेशन आहे आपल्या डोक्यामध्ये. पण ते सुद्धा किती लिमिटेड आहे बघा. पाल वगैरे असे प्राणी असतात, त्यांची शेपूट कापून टाकली तर शेपूट इकडे वळवळत राहते आणि बाकीचा देह दुसरीकडे असतो. ती शेपूट तशीच वेगळी किती वेळ जिवंत राहते. पालीच्या शेपटीमध्ये वेगळे औषधी गुणधर्म पण आहेत. नवीन केस येण्यासाठी वगैरे त्याचा उपयोग होतो. सुश्रुतामध्ये तुम्ही वाचलं लोमसंजनन वगैरे याच्यामध्ये त्याचा उपयोग, केस जाण्यासाठी लोमशातनामध्ये त्याचा उपयोग आहे. असे ठिकठिकाणी त्याचे उपयोग आहेत. बाय द वे पालीचे शेपूट हे व्यसनासाठी पण वापरतात. त्यांनी प्रचंड हे नशा येते आणि चीनमध्ये वगैरे वापर जास्त. कुठला तरी एक देश आहे तिथे तुम्ही गेलात तर विकत मिळतात. तिथे हाऊस लिझर्ड नाहीच आहेत, पाली नाहीच आहेत, कारण ते लोक घेतात आणि विकतात. जरा विषयांतर केलं पण प्राण तुमचे जागृत व्हावेत. तर काय सांगत होतो मी, मृत्यू. तर असा म्हणजे शेपटीचा वेगळा मृत्यू आणि पालीचा वेगळा मृत्यू असं काही आहे. मानवी शरीरामध्ये सुद्धा हालचाल थांबते एक एक गोष्टीचा, पहिला श्वास थांबतो, नंतर बाकीचं हळूहळू एक एक थांबत जातं. असं होऊ शकेल किंवा बाकीच्याही पद्धतीने येतं. आधी दुसरं काहीतरी थांबलं आणि नंतर सगळ्यात शेवटी श्वास थांबला, असे होऊ शकतं. पण एक गोष्ट अशी आहे की सगळं श्वासही थांबलाय, ब्रेन ऍक्टिव्हिटी पण थांबली, सगळ्या हालचाली थांबल्यात शरीरातल्या, माणूस मेलाय असं डिक्लेअर केलं. त्याचा रंग सगळा ड्रेन झाला आणि रक्त थिजलं वगैरे सगळं इतकं झालं तरी सुद्धा 1, 2, 3 दिवस ते तुम्ही तसंच ठेवलं त्याला, तर 2-3 दिवसांनी केस वाढलेले दिसतात, माहितीये, नखं वाढलेली दिसतात. सम ऍक्टिव्हिटी इज स्टील गोइंग ऑन.
काहीतरी शरीरामध्ये ऍक्टिव्हिटी चालू आहे, काहीतरी हालचाल चालू आहे. ते काय आहे? ती वाढ आहे ना, तो जिवंतपणाच आहे ना एक प्रकारचा. तर आपल्याकडे हे जसे प्राण सांगितलेले आहेत, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, किंवा नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे उरलेले 5 प्राण आहेत. त्यातला एक एक प्राण, अपान, व्यान, उदान, समान ह्याच्याशी हे 5 जोडलेले आहेत. ह्याच्यातल्या एक्सटर्नल ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या दुय्यम प्राणांशी जोडलेल्या आहेत, आणि मुख्य ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या मुख्य प्राणांशी जोडलेल्या आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. प्राणाची ऍक्टिव्हिटी म्हणजे ऊर्ध्वगमनशील, आणि तुम्हाला माहिती ते पाठ आहेत श्लोक, त्याच्यानुसार त्याची जी कामं आहेत ती अन्नप्रवेश, निश्वास वगैरे. अपानाची, आणि अपान आणि प्राण हे त्यातले सगळ्यात मुख्य आहेत. एक ऊर्ध्व आणि एक अधो. ऊर्ध्वगमन हे उदानाचं कार्य आहे, पण प्राणाचं सुद्धा कार्य आहे. वरच्या दिशेने शरीराचं धारण करणं, खालच्या दिशेने शरीराचं धारण करणं ही मुख्य काम आहे. आणि व्यान म्हणजे सर्वतः. समान म्हणजे या दोघांमध्ये समता निर्माण करणं. वर जाणारं, खाली जाणारं, किंवा इकडे तिकडे सगळीकडे जाणारा जो व्यानवायू असतो, सर्व देहचारी, त्या सगळ्यामध्ये समता निर्माण करणं हे समानाचं काम आहे. आणि त्या समतेच्या मार्गानेच तो अग्नीचं धारण करतो. अन्न खाल्ल्यानंतर ते तिथं किती वेळ राहील आणि खाली कधी जाईल हे ठरवणारी ग्रहणी नावाचा अवयव असतो. आणि त्या ग्रहणीच्या मार्फत कार्य करणारा वायू कुठला असतो? समान वायू असतो. तो काय करतो? तिथंच राहील का खाली जाईल ह्याच्यामध्ये तो भुक्त मार्गार्गले वसा, असं ग्रहणीचं वर्णन. भुक्त मार्ग जो आहे त्याच्यामध्ये अर्गल म्हणजे दरवाजाची कडी असते, त्याप्रमाणे ती ग्रहणी काम करते. तर ती काय एक स्ट्रक्चर नाही, एक अनाटॉमिकल स्ट्रक्चर ह्या पद्धतीने नाही. ते काय काम करतं? तर अन्नाचं पचन झाल्यानंतर योग्य वेळेला ते पास ऑन करणं. फक्त पास ऑन करण्याची क्रिया जर का नीट झाली नाही तर कितीतरी बिघाड होतात त्याच्यामध्ये. या पद्धतीने तुम्ही ग्रहणी समजून घ्या नंतर, पण तो विषय वेगळा आहे, त्यामुळे त्यात मी आता जात नाही. तर आपला विषय मुख्य आहे तो प्राण. व्यापक स्वरूपात जेव्हा प्राण असं म्हणतो आपण, तेव्हा हे 10च्या 10 गोष्टींना सुद्धा प्राण असंच म्हणतो. म्हणजे वायू. प्राण म्हणजे वायूच. पण जेव्हा त्याला जिवंतपणा असा आस्पेक्ट येतो तेव्हा त्याला प्राण म्हटलं जातं. जनरल युजली ऊर्ध्वगमनाने धारण करून जिवंतपणा व्यक्त करणारा जो वायू आहे तो प्राण. असं म्हणल्यावर हे खूप कॉम्प्लिकेटेड आहे. अधोमार्गाने धारण करून जिवंतपणा व्यक्त करणारा जो वायू आहे त्याला प्राण असे म्हणावे. आता हे सुद्धा ही जी स्टेटमेंट्स आहेत ही समजण्यापुरती म्हटलेली आहे. ह्याला कॉन्क्रिटाइज करू नका. कारण आपण एखादं मराठीत समजवण्यासाठीचं वाक्य घेतलं आणि ते तुम्ही कॉन्क्रिटाइज केलं की हा हे असं असतं, की त्याच्या अर्थांना मर्यादा येते खूप. मला माहिती आहे मी जरा कॉम्प्लिकेटेड करतोय गोष्ट, सरळ साधी असलेली असं वाटतं, पण मूळ ग्रंथ आपल्याला जर समजून घ्यायला येईल तर आपल्याला अतिशय फ्लेक्झिबिलिटी समजण्याच्या बाबतीत ठेवायला लागते. टोटली फ्लेक्झिबल जर तुम्ही नसाल तर तुम्ही तुमचेच अंडरस्टँडिंग रेस्ट्रिक्ट करून ठेवता. तुमचंच समजण्याची जी क्षमता आहे ती बंदिस्त होते. बरं, असं नाहीये की हे सगळं समजतं, एवढं सगळं विचार केल्यानंतर हे अशी पॉइंट येतो की सगळं समजलं, असं कधीच होत नाही. कारण वातकलाखली या अध्यायामध्येच त्यांनी जे वार्योविद नावाचे ऋषी आहेत त्यांना प्रश्न विचारला की ह्याचं ते कसा काम करतो हे सगळं सविस्तर वर्णन करून सांगा. तर ते म्हणाले की हे शक्य नाही. तरी यथाशक्ती प्रवक्षा आम्हाला, वायूला नमस्कार करून मला त्याचं स्वरूप कळणं कधीही शक्य नाही, पण तरी वायूला नमस्कार करून यथाशक्ती असं मी सांगतो. आता ते ऋषी असं म्हणतात तर मी काय सांगणार तुम्हाला प्राण म्हणजे काय. पण ह्याविषयी अभ्यास करत राहिला आणि तुम्ही फोकस करत राहिलं तर नेमकं त्याचं स्वरूप काय आहे हे आपल्याला कळू शकेल. आणि कन्फ्युजन जर का टाळायचं असेल तर तुम्ही आधी होलिस्टिक अप्रोच आणि नंतर फोकस्ड अप्रोच असं घ्यायला पाहिजे. त्यामुळे आधी होलिस्टिक अप्रोच म्हणजे वात पित्त कफ यांचं जे होलिस्टिक अप्रोच त्यांनी घेतलेला आहे, विशेषतः वातकलाकली या अध्यायामध्ये दोषांच्या बाबतीत, तिन्ही दोषांच्या बाबतीत असंच आहे, फक्त वायूच्याच बाबतीत असं आहे असं नाही.
तीनही दोषांच्या बाबतीत समजून घेताना त्यांचं कार्य, एक तर पहिली गोष्ट अशी होते पहिल्या स्टेजला, आता तुम्ही थर्ड इयरला आहात मग मी थोडंसं डेप्थमध्ये सांगितलं, पण पहिली गोष्ट दोषांच्या बाबतीत अशी होते की ते मटेरियल फॉर्ममध्ये आहेत असंच आपल्याला व्हिज्युअलायझेशन होऊ शकतं. मॅटर या फॉर्ममध्ये ते आहेत एवढंच फक्त व्हिज्युअलायझेशन होऊ शकतं. म्हणजे कफदोष म्हणजे मूर्तिमंत, मगाशी जे मी सांगितलं तुम्हाला मूर्तत्व ज्याच्यामध्ये आहे अशा स्वरूपाचंच आपल्याला इनिशियली कळू शकतं. मूर्त म्हणजे काय? असर्वगत परिमाणवंत, म्हणजे ज्याला क्वांटिफिकेशन करता येईल अशी सोय आहे, जे टँजिबल आहे. त्याच्याही पेक्षा सोपा शब्द टँजिबल आहे, म्हणजे समजू शकतं, तुमच्या ज्ञानेंद्रियांना समजू शकतं, तुमचे शब्द स्पर्श रूपरसागंधाला समजू शकतं. हात लावला तर हा हे आहे असं कळू शकतं, पाहिल्यावर डोळ्याने दिसतं, त्याला टँजिबल म्हणतात. तसा फक्त काय आहे तर कफदोष आहे, जो दिसतो. खोकला येतो आणि थुंकीतनं पडतो, वमनामध्ये पडतो, दिसतो, हा कफ आहे, तो मोजता येतो. राईट? तो सुद्धा दोष नसतो. तो टाकाऊ झालेला भाग आपण शरीरातून बाहेर काढून टाकलेला असतो, तो मल असतो. आणि तो शरीराच्या बाहेर जेव्हा पडलेला असतो तेव्हा तो मल सुद्धा नसतो, तो काहीच नसतो. समजून घ्या मला काय म्हणायचं. तो जेव्हा शरीरात असतो आणि धारणाचं काम करत असतो तेव्हा तो मलाख्य धातू असतो, तेव्हा त्याला मलाख्य धातू म्हणतो, कारण तो काम करत असतो काहीतरी इट इज कीपिंग इट टुगेदर, द होल थिंग. शरीराचं धारण करण्याचं तो काम करत असतो, म्हणून त्याला तिथे मलाख्य धातू असंच नाव दिलेलं आहे. तो धारण करत राहणार. रसाचा मल कफ, तो अमुक इतक्या प्रमाणात तयार होऊन राहणं, त्याचं पोषण होत राहणं, समस्थितीत राहणं, वृद्धी किंवा क्षय असं न होणं, हे नॉर्मल. त्या कफाची जो मलाख्य रसमल जो आहे किंवा अजून कुठला मल आहे, पुरेश मल आहे, त्याचं सुद्धा धारण कफानेच होतं. त्याची स्थिती वाढली तरी पंचायत होते, तर बाहेर काढायला लागतं. कमी झाली तरी पंचायत होते, वाढवायला लागतं. मल कमी झाला तर तो वाढवायला लागतो ना, नाही झालं तर नाही वाढवलं तर मलक्षयाची लक्षणं व्याधी होतात, आणि क्षयातनं होणारे व्याधी अजून वाईट असतात, अजून त्रासदायक असतात. क्षयामुळं वृद्धीपेक्षा जास्त त्रास. तर त्यामुळे दोष हे सगळ्याच दोषांच्या बाबतीत समजून घेताना तुम्हाला सगळ्या अँगलनी समजून घ्यायला लागतं. आणि वायू तर त्याही पेक्षा अवघड आहे. त्यातले त्यात वायूतला प्राण ही संकल्पना अजून अवघड आहे. तर प्राण ही मुळात जी संकल्पना आहे जिवंतपणा या अर्थाने वेद आणि उपनिषद आणि सर्व जुन्या शास्त्रांमध्ये, विशेषतः योगामध्ये उल्लेखित केलेली, ती ही खूप व्यापक आहे. आणि मानवी शरीरापुरतं जे वात पित्त कफ आपण जे डोळ्यासमोर आणतो, ते तो जो वायू आहे आपल्या शरीरातला, तो पंचात्मा प्राण असंच त्याचं उल्लेख. म्हणजे प्राणापान व्यान उदान समान असे प्राणाचे 5 प्रकार आहेत. तिथे प्राण म्हणजे वायू. आपण ज्याला वात प्रकोप होणारा आणि शमन होणारा जो म्हणतो वात, तोच तो शरीरातली कामं करतो, नॉर्मल असतात. प्रकोप झाल्यानंतर किंवा क्षय झाल्यानंतर व्याधी निर्माण. आता ह्याच्यामध्ये काही वेळेला असं केलं जातं की जे काही मूर्त वायू आहे, तो मूर्त वायू हा कम्प्लिटली वेगळा आहे, आणि तो स्थूल वायू तो दिसणार आहे. कफदोष क्वांटिफाय करताना तुम्हाला थोडा तरी दिसतो, पण वातदोष तुम्हाला क्वांटिफाय करता येत नाही. पण त्याच्या ठिकाणी सुद्धा काहीतरी टँजिबिलिटी असते, ती तुम्हाला फक्त स्पर्शातून कळू शकते. म्हणजे आपण श्वास आत घेतो, सोडतो, आणि इकडे अपानाचं मी मगाशी उदाहरण सांगितलं, ते काहीतरी टँजिबल असतं, कारण ते स्पर्शातून कळतं तुम्हाला. फक्त या दोन्ही गोष्टी तुम्हाला स्पर्शामधून कळू शकतात, आणि क्वांटिफाय तर करताच येत नाही, म्हणजे तुम्हाला ते मोजता येत नाही. तो जो वायू आहे तोच काही विशिष्ट कामं करताना स्थूल त्याला एक प्रकारचं स्थूलता आहे. हा जो प्राण एक शक्ती या रूपाने कामं करणारा जो आहे तो स्थूल नाही, तो सूक्ष्म प्राण आहे. आणि हा जो थोडा तरी टँजिबल आहे तो स्थूल, तो थोडा तरी दिसू शकणारा म्हणजे जाणवू शकणारा अशा स्वरूपाचा आहे. त्यातले त्यात
स्पर्शातनच तो थोडाफार जाणू शकतो. हरद्रव चलोष्णतून भुजला नील तेजसाम आकाशस्या प्रतिघातो दृष्टम लिंगम यथाक्रम. ही लक्षण आहे पंचमहाभूतातली. त्यातल्या वायू या महाभूताचं लक्षण म्हणजे आपल्याला कळण्याचं साधन काय आहे तर चलगुण हा आहे. आणि चलगुण कसा कळू शकतो? चल म्हणजे हालचाल. हालचाल फक्त तुमच्या स्पर्शनेंद्रियाला जाणू शकतो. बाय द वे बाकीचेही गोष्टी आहेत, खरं द्रव उष्ण आणि अप्रतिघात, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला स्पर्शालाच कळू शकतात. ही आणखीन त्यातली वेगळी गंमत आहे, पण ती नंतर कधीतरी. तर प्राण हे अशा स्वरूपाने समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. आणखीनही त्याचे काही काही आस्पेक्ट आहेत. प्राण ही गोष्ट हालचालीतनं कळणार असेल तर ती हालचाल होण्यासाठी ती फक्त कळते, आणि ती हालचाल होण्यासाठी काहीतरी शक्तीची जी गरज असते, आपण ज्याला बल म्हणतो, त्या बल या अर्थाने सुद्धा प्राण हा शब्द ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी वापरलेला आहे. आता हे बल प्राप्त कशातनं होतं? एक एक गोष्ट मागे मागे चाललो. बल सुद्धा शक्ती आहे, हालचाल आहे. हालचाल कशाने शक्य होईल तर काहीतरी बल तुम्ही वापरलं तर. लेट अस से बल म्हणजे मस्क्युलर फोर्स फॉर द टाइम बिंग. ते तुम्ही वापरलं तर ती हालचाल होणार आहे. ते बल प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय कशाची गरज आहे? एकतर रक्त अव्याहत गती असणं गरजेचं आहे, आणि त्या रक्तातनं जे बल प्राप्त होणार आहे त्याच्यासाठी अन्नाची पण गरज आहे. अन्न खाल्लं तरच त्या अन्नातनं शक्ती निर्माण होईल आणि ते बल तुम्ही वापरू शकाल आणि हालचाल होईल. ह्यातल्या प्रत्येक टप्प्यावरती कारण कार्य अभेद असल्यामुळे त्याला प्राण असं नाव दिलं. आता अन्नातून शक्ती, अन्नातून बल, बलातून शक्ती, शक्तीतून तुम्हाला दिसला तो प्राण. अन्न म्हणजेच प्राण. एवढी सगळी साखळी नाही सांगायची. अन्न म्हणजेच प्राण. म्हणून अग्नी हाच प्राण, अन्न हाच प्राण असे उल्लेख येतात ग्रंथांमध्ये. रेफरन्सेस तुम्हाला हवे असतील तर मी काढलेत काही ठिकाणी आलेले आहेत. इंटरेस्टिंग आहे. पण सांग की मद्य नावाची जी गोष्ट आहे ती अन्नामध्ये त्याचं इन्क्लुजन आहे. मद्य ही काही नित्य सेवनासाठी आदर्श गोष्ट म्हणून अजिबात सांगितली नाही, पण सगळ्या ग्रंथांमध्ये मद्याचा समावेश अन्न वर्गामध्ये द्रवद्रव्यामध्ये केलेला आहे आणि ते फ्रिक्वेंटली वापरले. आणि मदात्य अध्यायामध्ये मध्यम स्वभावेन तथा स्मृता, स्वभावाने मद्य हे जसं अन्न आहे तसं आहे, आणि अयुक्तियुक्तम रोगाय युक्तियुक्तम यथामृता, योग्य प्रकाराने तुम्ही जर वापरलं तर ते अमृतासारखं काम करू शकतं. एखादी टाकाऊ गोष्ट अमृतासारखं काम करते असं म्हणल्यावरती कॉन्ट्रोवर्सी किती वाटेल. तर तशी ती कॉन्ट्रोवर्सी नाहीये. अन्न ह्या अर्थाने ज्याचा उपयोग हॅलो. केला जातो. हां सर, कुठे आला तुम्ही? हां हां सर, हां हां ठीक आहे. हां हां. हो सर, हो हो. ठीक आहे, आपण साधं बोलू. प्राणांनी आपलं धारण होत आहे, धन पोषण होत आहे, तर त्यांना अन्न हेच प्राण आहे. म्हणजे सगळी साखळी स्किप केली आणि अन्न हेच प्राण असं त्याला प्राण म्हणून नाव दिलं. हृदय मूर्ती भक्तोष नृणाम प्राण हा प्रतिष्ठिता. हृदय, मूर्धा, बस्ती ह्या ठिकाणी नृणाम प्राणा म्हणजे प्राण हे तिथे प्रतिष्ठित आहे. त्या ठिकाणी ते आहेत. म्हणजे त्या ह्या तीन ठिकाणी काहीतरी आघात झाला, इजा झाली तर तुमचा जिवंतपणा, पर्यायाने शक्ती, पर्यायाने तुमच्या ठिकाणी दिसणारी जिवंतपणा दाखवणारी हालचाल, ह्या सगळ्या गोष्टी नष्ट होतील. म्हणून ह्या कुठल्याही अर्थाने प्राण असा शब्द इथे वापरला जातो.
आता होतं काय की बरेच रेफरन्सेस मी काढलेले पण ते सगळे सांगता येत नाहीत वेळेच्या ह्याच्यामुळे. बल नावाची गोष्ट आहे. काय काय ठिकाणी इथे एक रेफरन्स आहे, गजब प्राण हा लोहादी रसायन नावाचं चिकित्सा असताना अध्याय 1 मध्ये हे आहे, रसायन आहे. त्याच्या फलश्रुतीमध्ये गजब प्राण हा असं त्याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ते सेवन केल्यानंतर हत्तीसारखे प्राण येतात. आता तिथे प्राण हा शब्द अर्थातच बल या अर्थाने वापरलेला आहे. पण बल हे काही प्रत्येक वेळेला आकारावर अवलंबून नसतं. तुम्ही अशा काही कथा ऐकल्या असतील की एक कार खाली एक मूल सापडलंय आणि त्याच्या आईने त्यावेळेला हे शक्ती आली तिच्या अंगात की ती कार उचलली पुढचा भाग आणि त्या मुलाला बाहेर काढलं. किंवा आता हे कराटे खेळणारे लोक असतात, अचाट शक्तीचे प्रयोग ते करू शकतात त्याच वेळेला. म्हणजे तुमचा प्राण ही जी काही शक्ती आहे ती तुमच्या मस्क्युलर साईज वरती अवलंबून असते प्रत्येक वेळेला, असं काही नाही. तर तुम्ही तुमच्या शरीरातनं ही प्राणशक्ती कशी चॅनलाइज करू शकता, किती इफेक्टिव्हली करू शकता, त्या कॅपॅसिटीवरती ते अवलंबून आहे. ते कशावरती अवलंबून आहे, ते चॅनलाइज करणं ची कॅपॅसिटी कशावरती अवलंबून आहे, तर ती त्याला बरीच कारण आहेत. अभ्यास आहे. आपल्या शास्त्रानुसार बघितलं तर योगासनं, प्राणायाम ह्याच्यासारख्या गोष्टी आहेत. ह्यातनं तुम्ही ती चॅनलाइज करू शकता. शरीरातून बाहेरून आतमध्ये येणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत की ज्यांच्याशिवाय आपलं काही चालू शकत नाही, त्याच्यामध्ये अन्न, पाणी आणि हवा हे आहे. हवाच बंद केली तर 3-4 मिनिटात माणूस नक्की मरतो, 100%. त्याच्यात काही शंका नाही. तर ह्या ग्रॉस लेवलला सुद्धा बाहेरून काहीतरी एक गोष्ट आपल्याला सतत मिळत राहिली पाहिजे, जी सृष्टीमध्ये आहे, जी लोकांमध्ये आहे. लोक हा शब्द जास्त वापरला. लोकांमधून व्यक्तीमध्ये, पुरुषामध्ये यायला पाहिजे, सतत त्याचा पुरवठा होत राहिला पाहिजे. त्याच्यामध्ये ही अगदी चटकन कळणारी गोष्ट आहे प्राण. फक्त तुम्ही ती बाहेरून घेता. हाऊ यू चॅनलाइज इट, तुम्ही ती कशी चॅनलाइज करता आणि कशी तुम्ही एक्सप्रेस करू शकता, ती कॅपॅसिटी तुमच्याकडे आहे. ती तुम्ही करू शकता अभ्यासाने म्हणा, किंवा आत्ता सांगितलं जसं योगाच्या साह्याने म्हणा, किंवा आयुर्वेदाच्या साह्याने म्हणा. कारण काय आहे की वायू व्यक्त होतो प्राण ह्या स्वरूपाने, आणि वायूचा प्रकोप हा फक्त एकाच प्रकाराने, त्याच्या गतीला अडथळा येणं. तुम्ही आतापर्यंत ऐकलेलं आहे की 2 प्रकारांनी होतो, वायू धातुक्षयात कोपो मार्गस्य आवरणेने वा. धातुक्षयामुळे होतो म्हणजे काय होतं, धातुक्षयामुळे स्रोतस्स वृक्ष होतात, ती रिक्त होतात, आणि वायूचं हालचाल जी आहे ती असज्जन चरती अशा स्वरूपाची राहत नाही, तो चिकटतो, चिकटत जातो. असज्जन किंवा सज्जन असं शब्द वापरलेले, सक्त होतो त्या स्रोतसांमध्ये, आणि तो सक्त झाल्यामुळे प्रकोप होतो त्याचा. म्हणजे धातुक्षयातनं होणारा जो प्रकोप आहे तो सुद्धा एका अर्थाने गतीच्या अडथळ्याने होणारा आहे. त्याच्या गतीमध्ये अडथळा येतो आणि तो मिसडायरेक्ट होतो, चॅनलाइज होत नाही. जशा पद्धतीने चॅनलाइज व्हायला पाहिजे तसा होत नाही. आता त्यांनी जर का तसं नीट चॅनलाइज व्हायला हवं असेल तर तुम्हाला तुमची शरीर स्रोतस्स जी आहे ती स्नेहगुणयुक्त आणि रिक्त नसलेली अशी पाहिजे. प्रत्येक वेळेला ती स्रोतस्स पूर्ण पाहिजेत. ज्या ज्या द्रव्याचं ते स्रोतस्स आहे त्यांनी ते पूर्ण पाहिजे. आपल्या स्रोतस्सांचा विषय आहेच आता, त्यामुळं तिथे जाऊच यात पुन्हा. ज्या भावपदार्थाचं स्रोतस्स आहे तो भावपदार्थ त्या स्रोतस्सामध्ये असला पाहिजे, तर ते रिक्त नसेल तर योग्य काम करेल. तर अशी जेव्हा ती रिक्त नसतात आणि स्नेहगुणयुक्त असतात तेव्हा तो वायू असज्जन अशी हालचाल करत असतो.
त्या स्रोतसांच्या द्वारे. आणि म्हणून तुम्ही ते प्राण जो आहे तो तुमचा तो योग्य पद्धतीने चॅनलाइज करून त्याचं बलामध्ये व्यक्तता होऊन तुमची हालचाल आणि तुमचा जिवंतपणा नावाची गोष्ट चालू राहते. अव्याहत गती. व्याहत म्हणजे रोखलेली, अव्याहत म्हणजे इन कंटिन्युअम, सतत चालू असलेली अशी जी गती आहे ती त्याच पद्धतीने चालू राहते. तर आता ह्याच्यात असं होत आहे की प्राणवह स्रोतस म्हणून जे काही स्रोतोविमान अध्याय 5 मध्ये दिलेलं आहे त्याची जी काही कुपिताची लक्षणं आहेत त्याच्यावरनं ते सरळ असं दिसत आहे की ते हे जे काही श्वास प्रश्वास प्रक्रिया आहे त्याच्याशी संबंधितच आहे फक्त. दुसरा आणि एक प्राणवाहाचा उल्लेख येतो तो म्हणजे चरक सिद्धिस्थान अध्याय 9 मध्ये त्रिमर्मिळ सिद्धीमध्ये. आणि तिथे त्याचं वर्णन आहे इंद्रिय प्राणवह स्रोतस. स्रोतस असा शब्द आहे स्पष्ट. आणि इंद्रिय ह्याचा अर्थ इंद्रिय प्राण असे काहीतरी वेगळी एंटिटी आहे आणि इंद्रियांचं वहन करणं आवश्यक असतं शरीरामध्ये. इंद्रियार्थाचं वहन करणं हेही आवश्यक असतं. तर त्या लेव्हलची जी कामं आहेत बुद्धी स्मृती त्याचं धारण करणं किंवा इंद्रिय ही टॉपमोस्ट काम आहे एखाद्या म्हणजे मानवी शरीरातली म्हणू किंवा माणसातली म्हणू पुरुषामध्ये. ती करण्याचं काम सुद्धा ह्या प्राणाच्या मार्फतच होतं. आणि इकडे हे जे काही ग्रॉस लेवलचं काम दिसतं श्वास घेणं आणि सोडणं हे सुद्धा प्राणाच्या मार्फतच होतं. तर ही एकाच वायूची व्यक्तता वेगवेगळ्या स्वरूपाने होते असं समजून घ्यायला पाहिजे. आता ह्याच्यात पुन्हा प्रश्न येतो की मग स्रोतस म्हणजे काय. स्रोतसाची व्याख्या स्रोतसाकडे जाऊ आपण. दिलेली आहे ती व्याख्या म्हणता येत नाही, वर्णन असं म्हणूयात आपण की शरीरातल्या जेवढे मूर्तिमंत भावपदार्थ आहेत तेवढे स्रोतसांचे प्रकार विशेष आहेत असं त्याचं वर्णन. जेवढे मूर्तिमंत असे भावपदार्थ आहेत ज्याला मूर्ती आहे ज्याला काहीतरी फॉर्म आहे टँजिबिलिटी आहे आणि असर्वगत परिमाणवंत असे जे आहे मग असे सांगितलं तसं त्या कुठल्याही भावपदार्थाच्या साठी तेवढे स्रोतसाचे प्रकार विशेष आहेत. म्हणजे असंख्य अशा प्रकारचे भावपदार्थ अनेकविध असू शकतील शरीरामध्ये. पण सोयीसाठी म्हणून त्याची विभागणी केली. त्याच्यामध्ये प्राणोदक अन्न हे बाहेरून आत येणाऱ्या गोष्टी, मूत्रपुरुष स्वेद हे बाहेर जाणाऱ्या गोष्टी आणि रसापासून शुक्रापर्यंत हे धातू हे आतच सुरू होतात आणि आतच संपतात. कुठून तरी आत शिरतात आणि कुठून तरी बाहेर पडतात. पण त्याची आतमध्येच द्वार आहेत सगळे. अशा स्वरूपाची अतिशय स्थूल विभागणी. ह्यातलं जे प्राणवह स्रोतस म्हणून आहे ते मी सांगितलं जसं श्वास प्रक्रियेविषयीशीच संबंधित आहे. आणि त्याच्या चिकित्सेचं वर्णन बघितलं तर प्राणम स्रोतसाम श्वासिकी क्रिया असं म्हटलं. श्वास अध्यायामध्ये श्वास रोगाची जी काही चिकित्सा आहे तीच प्राणवह स्रोतसाची चिकित्सा आहे. म्हणजे ते त्या प्रक्रियेशी संबंधित असलेल्या प्राणाविषयी बोलतायत. हे तर उघड आहे. त्याच्यामुळे प्राण म्हटल्यानंतर मग तो प्राण तेवढाच लिमिटेड असतो का असं प्रश्न येण्याचं काही कारण नाही. कारण मग अशी मी तुम्हाला वर्णन करून सांगितलं बरंच की प्राण ह्या शब्दांवरून काय काय व्यक्त होतं. तर आता इथे प्राणवह स्रोतसांमध्ये जर का रोग निर्माण व्हायचा असेल तर वर्णन कसं बघा. मारुतः प्राणवाहिनी स्रोतांशी आविष्य कुप्यती. वायू जो आहे तो प्राणवह स्रोतसांमध्ये प्रवेश करून त्याचा कोप होतो. म्हणजे आता इथे रोग निर्माण व्हायचा आहे त्याच्यासाठी काहीतरी विशिष्ट स्थानामध्ये जाऊन काहीतरी घटना घडायची आहे. त्या स्थानामध्ये मुळात प्राण आहेच. तर त्याचं आणि ह्या वायूचं कन्फ्युजन करायचं काही कारण नाही. ते इथेही एक कन्फ्युजन होऊ शकतं की तिथे
प्राण आहे, मग त्याचा स्कोप होतो का अजून कुठल्या दुसऱ्या गोष्टीचा होतो? तर ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. प्राणवाह स्रोतसातनं जे काही होणारा जो काही सो कॉल्ड प्राणाचा पुरवठा असं म्हणू त्याचा, आणि ह्या प्राणवाह स्रोतसामध्ये होणाऱ्या वायूच्या प्रकोपाचा तसा डायरेक्टली संबंध नाही. तिथे तुमच्या शरीराचं धारण करणारा जो वायू आहे तो तिथे जाऊन त्याचा कोप होतो असं समजू शकतो. प्राणवाह स्रोतसांचं मूल जे आहे ते हृदय आणि महास्रोतस आणि रसवह, सुश्रुतांनी रसवह धमन्या सांगितलेलं आहे. तर त्यातला जो महास्रोतस किंवा रसवह धमन्या आहे ह्याच्यामध्ये एक कन्फ्युजन होऊ शकतं. हृदय हे पटतं, ते लोकांना स्थान आहे असं पटवू शकतं, पण बाकी महास्रोतसाचा आणि रसवाहाचा आणि प्राणाचा काय संबंध आहे त्याचं एक कन्फ्युजन होतं. पण मगाशी मी अन्न, बल, रक्त, प्राण अशी जी काही साखळी सांगितली त्याच्यातनं सुद्धा ह्याचं स्पष्टीकरण मिळू शकतं की प्राण म्हणजे जिवंतपणा, दाखवणं, ही जी काही शक्ती आहे बल या स्वरूपाची ती अन्नाशिवाय मिळू शकत नाही, आणि महास्रोतसातनं अन्नाचं पचन व्यवस्थित होऊन पुढे गेल्याशिवाय त्यातनं ती शक्ती मिळू शकत नाही. म्हणजे प्राणाला व्यक्त होण्यासाठी त्या चॅनेलची गरज आहे, म्हणून ते प्राणाचं मूळ आहे. महास्रोतस आणि रसवाह धमन्या ह्या सुद्धा हे त्यातनं कळू शकतं. आता थोडंसं स्रोतस या प्रकाराकडे वळूयात. स्रोतस म्हणजे काय आहे पुन्हा एकदा, की असर्वगत परिमाणवंत अशी सगळी द्रव्य आहेत त्याच्यामध्ये. पण तुम्ही चरक विमानस्थान अध्याय 5 मध्ये आपण डायरेक्ट मूळ सूत्रातनच बघूयात. यावंत पुरुषे मूर्तिमंतो भावविशेषास्तावंत एव अस्मिन् स्रोतसां प्रकारविशेषः सर्वे हि भावा पुरुषे नांतरेण स्रोतांसी अभिवर्तन्ते क्षयं वापि अभिगच्छन्ति. सगळेच भाव शरीरातले स्रोतसांशिवाय त्यांचं निर्वर्तन किंवा क्षय हे होऊ शकत नाही. कुठलाही भाव असो. स्रोतांसी खलु परिणाम आपद्यमानानां धातूनां अभिवाहिनी भवन्ति. परिणाम आपद्यमान असे जे काही धातू आहेत ज्याच्यामध्ये परिणाम होत आहे सारखं, त्यांचं अभिवहन करण्याचं काम स्रोतसांमध्ये होतं. अयन अर्थ स्थान या अर्थाने, स्थान या अर्थाने, फक्त स्थान या अर्थाने. आता इथे काय होतं की स्रोतस त्याचे पुन्हा पर्याय दिलेले, नाड्या, पंथाना वगैरे, व्यक्ताव्यक्त, काय अनेक अवकाश जे आहेत शरीरातलं, जे काही आकाश महाभूत ज्या पद्धतीने व्यक्त होतं शरीरातलं, ते सगळे स्रोतसच आहे. आता हे स्रोतस आपण विदाऊट बाउंड्रीज इमॅजिन करू शकत नाही. सुरुवातीला ते इमॅजिन करायला लागतं. स्रोतस ही गोष्ट त्याला प्रत्येक वेळेला बाउंड्री असलीच पाहिजे असं नाही, बाउंड्रीलेस असू शकतं. एकाच स्पेसमधनं दोन भावपदार्थ जात आहेत आणि ते त्यातला एका बाजूचा भावपदार्थ एका विशिष्ट ठिकाणी जातोय, दुसऱ्या बाजूचा भावपदार्थ आणखी एका विशिष्ट ठिकाणी जातोय, असं होऊ शकतं एकाच स्पेसमध्ये. अगदीच तुम्हाला अॅनाटॉमिकल एक्झाम्पल हवं असेल तर पोर्टल वेन्स आहे. पोर्टल वेनमध्ये ड्युरेनमच्या वरचा जो पार्ट आहे तो ड्रेन होत असतो. ड्युरेनमच्या खाली जे काही इंटेस्टाईन आहे त्याच्यातनं पण ड्रेन होत असतं. त्याची कंबाईंड एक ब्रांच तयार होते, म्हणजे काय ट्रिब्युटरीज दोन एकत्र होतात आणि एक वेन तयार होते. तर त्यात ते म्हणजे वरून येणारं रक्त आणि खालून येणारं रक्त एकाच व्हेसलमध्ये येतं, पण त्यातल्या वरून येणारं जे रक्त आहे हा स्टमक आणि ड्युडेनमच्या काही पार्टमधलं हे लिव्हरच्या राईट लोबमध्ये जातं, आणि खालून येणारे जे रक्त आहे ते त्याच स्पेसमधलं हे लिव्हरच्या लेफ्ट लोबमध्ये जातं. अशी रचना आहे तिथे. त्याला स्ट्रीमलाईन फ्लो आणि असं काय काय फिजिक्स आहे, नाही असं नाही, आहे ते तिथे. पण स्रोतसांविषयीची आपली जी कल्पना, रूढ कल्पना आहे की स्रोतस म्हणजे काहीतरी नळ्या असतात, ट्यूब्स पाहिजे तिथे, त्याला बाउंड्री पाहिजे, त्याला वॉल पाहिजे, असं काही नाही आहे. एकाच स्पेसमधनं जाणारे पदार्थ एक इकडे जाईल एक इकडे जाईल असं असू शकतं.
तर जेवढे भावपदार्थ आहेत तेवढे प्रकार विशेष आहेत. म्हणजे तुम्ही पायाला लावलेली जी काही तूप तेल वगैरे आहे ते डोळ्यात जातं कसं, असं ते कुठून जाईल सांगता येत नाही. ते तुम्हाला बघण्याची सोय नाही आहे, कारण ते असंख्य आहे, असंख्यात अशी स्रोतस आहे. आणि ते चॅनल जे आहेत ते म्हणजे आता हे थोडंसं असं बाउंड्रीलेस झालं की आपल्याला एकदम अनस्टेबल वाटायला लागते की यार हे होतं. त्याच्यात अजून एक उदाहरण असं सांगतो तुम्हाला की दोष शरीरामध्ये रोग निर्माण करतात स्रोतसांमध्ये. तर रसहा सज्जती यत्र सहा काय खे वर्ष काय सूत्र आहे की जिथे तो चिकटतो तिथे तो पाऊस पडतो, असं मेघांचं उदाहरण तिथे दिलेलं आहे की आकाशातनं मेघ जात असतात आणि एखाद्या ठिकाणीच पाऊस पडतो. ते आकाशामध्ये कुठे बाउंड्री नाही आहे, तिथे त्याला चिकटायला काही जागा पण नाही आहे, मग तिथंच तो थांबतो आणि तिथंच तो का चिकटतो. तर त्या स्पेसमध्येच काहीतरी डिफॉर्मिटी आहे असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे स्पेस इटसेल्फ कॅन गेट डिस्टॉर्टेड. अशा बाजूने विचार करून बघा. आकाश महाभूत हे स्वतःच डिस्टॉर्ट होऊ शकतं त्या ठिकाणी, स्रोतसामध्ये एखाद्या ठिकाणी, आणि केवळ आकाश डिस्टॉर्ट झाल्यामुळे तिथे तो जो काही भावपदार्थ आहे तो चिकटतो आणि त्याची गाठ तयार होऊ शकते. तिथेच राहिला तर स्रोतसांमध्ये 2-3च प्रकारचे बिघाड होतात. एकतर अतिप्रवृत्ती होते, नाही तर संघ होतो, नाही तर चिकटून बसतो आणि गाठ तयार होते. अतिप्रवृत्ती संघवा शिराणाम ग्रंथयुग किंवा विमार्ग म्हणतो, चौथा एक प्रकार आहे की ज्या स्रोतसामध्ये जो भावपदार्थ जायला पाहिजे तिथे न जाता दुसराच घुसतो. आता ह्याच्यामुळे असं होतंय की आकाश महाभूत जे आहे तो म्हणजेच, आता मी शब्द वापरतोय पण तो म्हणजे जीवात्मा आहे असं वाटायला लागतं. जिवंतपणा ठेवणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे आकाश महाभूतात्मकच आहे असं वाटायला लागतं. ते तसं नाही आहे असं सांगणार हे सूत्र आहे इथे. अपिच एके स्रोतसामेव समुदयम पुरुषमिच्छन्ति. काही लोक असं म्हणतात की केवळ आकाश महाभूताचा समुदाय, स्रोतसांचा समुदाय, पण स्रोतस म्हणजे आकाश महाभूत आहे आपल्याला माहिती आहे. महाभूत हे शब्द वापरला की त्याच्यामध्ये जिवंतपणा नाहीये, चैतन्य आत्मा नाहीये असं आहे. पण स्रोतस असं म्हटल्यानंतर तो जिवंत शरीराचा भाग आहे. स्रोतस म्हणजे फक्त आकाश महाभूत नाही. जसं कफदोष म्हणजे फक्त पृथ्वीजल महाभूत नाही, देर इज समथिंग एल्स इन इट. वातदोष म्हणजे काही फक्त आकाश वायू महाभूत नाही. पित्तदोष म्हणजे काही फक्त अग्नी महाभूत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा पण आहे. नुसती महाभूत नाही, त्यांना चॉईस आहे त्या महाभूतांना. कफ नावाची दोषातली जी महाभूत आहेत एका अर्थाने असं समजून घ्या की त्यांना चॉईस आहे की कुठं थांबायचं आणि कुठे धारण कर्म करायचं. वातदोष मध्ये जे काही आकाशवायू महाभूत आहेत त्यांना चॉईस आहे जणू काही. असं इमॅजिन करा, त्यांना चॉईस आहे की कुठला पदार्थ कुठं नेऊन टाकायचा. ही चॉईस म्हणजे जिवंतपणा आहे, दुसरं काही नाही. चैतन्य आपण ज्याला म्हणतो किंवा आत्मा वगैरे नावं देतो, नावं आली, शब्द आले की अर्थ समजायला लिमिटेशन येतं आणि ते कॉन्क्रिटाईज होतात शब्द. त्यामुळे शब्द वापरताना मोठीच पंचायत आहे, पण शब्दांशिवाय तर काही चालत नाही असं आहे. त्याच्याशिवाय अर्थ पोचवता येत नाही. तर त्यामुळे असं वाटतं की आकाश महाभूत बनलेली जी काही स्रोतस आहे त्यांचा समुदाय म्हणजेच तो पुरुष पुरुष आपण जो म्हणतो तो आहे. सर्वगतत्वात सर्वसरत्वात च दोष प्रकोपण प्रशमनाना. दोषांचं प्रकोपण आणि प्रशमन ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वगत सर्वसर अशा आहेत, सगळ्या शरीरामध्ये चालणाऱ्या आहेत. न तो येत देवा असं नाही. यस्य स्रोतांसी यच्च वहन्ति यच्च आवहन्ति यत्र च अवस्थितानि सर्वं तत् अन्यतेभ्यः. यस्य स्रोतांसी ज्याचं ते स्रोतस आहे, ज्या भावपदार्थाचं,
यच्च वहंती, ज्या भावपदार्थाला ते वाहून नेतं, यच्च आवहंती, ज्या भावपदार्थाचं ते पोषण करतं, यत्रच्या अवस्थितानी, ती जिथं आहेत शरीरामध्ये स्रोतस, सर्वम तद अन्यतेभ्य, या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्याच्यापेक्षा वेगळ्या आहेत. त्याच्यापेक्षा म्हणजे त्या पुरुषापेक्षा. तुम्ही ज्याला पुरुष म्हणता, षडधात्वात्मक पुरुष. षडधात्वात्मक पुरुष आहे, 5 महाभूत आणि मी म्हणणार नाही, तुम्ही म्हणा. कारण तो शब्द असा आहे की तो म्हणला की त्याचा अर्थ प्रत्येक जण वेगवेगळा काढतो. त्याच्यामुळे तो षडधात्वात्मक जो पुरुष आहे, पण चेतना धातू अप्यका स्मृत पुरुष संज्ञा का, त्यातला चेतना धातू म्हणून वर्णन करण्यासारखी जी काही गोष्ट आहे पंचमहाभूतांच्या पेक्षा वेगळी अशी, त्या एकट्यालाच पुरुष असं म्हणतात. तो पुरुष हा स्रोतसांचा समुदाय म्हणजेच पुरुष आहे असं काही लोक म्हणतात, पण तसं नाही. म्हणजे स्रोतस आणि पुरुष ह्याच्यामध्ये फाईन डिस्टिंक्शन आहे. स्रोतस ही कल्पना पुरुषाच्या इतक्या जवळची. नाडी पंथ, नाड्य हा पंथाना हा, किंवा जे काही तुम्हाला ट्युब्युलर स्ट्रक्चर दिसतात त्याच्यापेक्षा कितीतरी वेगळी गोष्ट त्यांना स्रोतस या शब्दातून सांगायची. त्यामुळं जेव्हा प्राणव स्रोतस आणि प्राणव स्रोतसाची व्याधी असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा ते लिमिटेड आहे त्या श्वास प्रक्रियेमधला जो काही ह्याचा भाग आहे तेवढ्यापुरता तो मर्यादित आहे. इंद्रिय प्राणव स्रोतसाचा उल्लेख प्राणव म्हणून येत नाही, पण प्राणाचा उल्लेख तसा काही काही ठिकाणी येतो, काही काही व्याधींमध्ये येतो. विशेषतः इंद्रियांच्या संबंधितल्या इंद्रिय विकृती, किंवा मला वाटतं हृदयाशी संबंधित असलेले रोग, विशेषतः जे आपल्याला रूढ माहिती नसलेले, की मदमूर्छा संन्यास, ह्याच्यामध्ये हृदयाची इन्व्हॉल्वमेंट असते, किंवा तुमच्या अपस्मार उन्मादामध्ये असते त्यामध्ये, किंवा अजून कुठलं एक सांगावं तुम्हाला, स्मृतिबुद्धीच्या संबंधातले जे काही विकार आहेत त्याच्यामध्ये एक असते. अपतंत्र आपतानकामध्ये एक आहे सगळ्यात महत्त्वाचं, ते राहिलं सांगायचं. अपतंत्र आपतानकामध्ये तिथे सगळीकडे तो प्राण हा वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत असतो, आणि तिथे त्याचं वहन करणारं स्रोतस हे वेगळ्या पद्धतीने समजून घ्यायला लागतं. मनाचा आणि प्राणाचाही तसाच, आणि इनफॅक्ट त्या संबंधात वरती आधारित असं पूर्ण योगशास्त्रच उभं आहे, मन आणि प्राण. कारण मनाचा वापर करून आपण त्या प्राणावर नियंत्रण करू शकतो, आणि आपण सुरुवात केल्या केल्या जो काही एक्सरसाइज केला त्याचा संबंध आता मी सांगतो तुम्हाला, की तेव्हा तुम्हाला ते कळलं असेल की अवेअरनेस ही जी काही गोष्ट आहे ती जर का नीट असेल तुमची, तर आपण शरीरातल्या शक्ती वापरणं, कुठल्याही तुमच्या फॅकल्टीज असो, आकलन शक्ती असो, बुद्धी असो, किंवा शारीरिक काम करण्याची शक्ती असो, ती जर तुम्हाला योग्य पद्धतीने वापरायची असेल तर त्याच्यामध्ये प्राण हा शब्द तिथे लागू होतो. शक्ती म्हणजे प्राण असं समजून घ्या. तर तो अवेअरनेस जितका चांगला असेल तो ते तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकता, जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला आकलन होऊ शकतं एखाद्या गोष्टीचं, जास्त चांगल्या पद्धतीने शारीरिक काम पण करू शकता. कुठली एक्सपर्टाईज जी आहे तुमची ती त्या पद्धतीने चांगली व्यक्त होऊ शकते. तर मन आणि प्राण ह्याचाही असा संबंध आहे, आणि मन आणि प्राण ही शक्ती ह्याचं सिंक्रोनायझेशन करून खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही गोष्टी करता येऊ शकतात. चांगलं आयुष्य जगणं हे सुद्धा, आणि रोगांचा नाश करणं हे सुद्धा. रोगांचा नाश करणं हे जे काही एम आहे आपलं, हे क्षुल्लक आहे. चांगलं आयुष्य जगणं हे खरं एम आहे. रसायन वगैरे अध्याय तुम्ही वाचले तर त्याच्यामध्ये आपल्या शास्त्राकडनं जी काही अपेक्षा आहे ह्या गोष्टींकडे ती फार मोठी आहे. फक्त रोगांचा नाश करणं इतकी छोटी अपेक्षा नाही. स्वास्थ्य या शब्दाचा अर्थ फक्त रोगांचा नाश केला करणं, आणि आपण जे समजतोय आत्ता की मिडिऑकर लाईफ जगणं,
अशा स्वरूपाचं नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रॉर्डिनरी अचिव्हमेंट करा अशी अपेक्षा आहे. तर ते या पद्धतीने शक्य होऊ शकतं. तर मला वाटतं थांबू. सरांचे काय विचार आहेत सरांनी त्यांचे विचार सांगावेत. म्हणजे असं नाही सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला थोडीशी विनंती करतो. या सरांचं ऐकायला कधी मिळत नाही म्हणून मी आलो, बाकी काय. सरांची इच्छा आहे मला वाटतं. ऐकण्यासाठी झालं. सरांच्या नुसते येण्यामुळेच आपल्याला किती शिकायला मिळालं बघा. तर तुमची काहीतरी वेगळी अपेक्षा असेल बहुतेक इथे येताना, आणि माझं बोलणं अगदी वेगळ्याच पद्धतीचंच आहे असं तुम्हाला एखाद्या वेळेला वाटलं असेल. पण नाही तर ते फक्त शाब्दिक अशा स्वरूपाचं राहतं. इफ वी आर नॉट एबल टू एक्सपिरियन्स इट, इट स्टेज ओनली ऑन पेपर अँड it never happens that we really understood it. We may not we ever be able to understand it, that is another thing, but at least we should be able to deepen our understanding every time we try to understand. हे निगेटिव्ह नाही आहे, ही गोष्ट आपल्याला कधीच कळणार नाही. हे अजिबात निगेटिव्ह नाही आहे, पण आपलं अंडरस्टँडिंग त्याच्यातमध्ये वाढत जाऊ शकतं या पद्धतीने जर का अभ्यास केला तर. ते आपण स्वतःला अप्लाय करून किंवा आतमध्ये बघून कळण्याच्याच या गोष्टी आहेत. प्रयोगाने समजण्यासारख्या नाही आहेत. प्रयोग म्हणजे जे रूढार्थाने आपण ज्याला प्रयोग म्हणतो. आपण ते पूर्वी असं असायचं बघा, ते फ्रॉग डिसेक्शन तुम्हाला नसेल, ते आमच्या वेळेला असायचं. फ्रॉग ठेवलेले असायचे आणि कॉकरोच आणि गांडूळ आणि काय काय ते कापायचं आणि आतलं सगळं बघायचं. हजारो लाखो ते फ्रॉग त्यावेळेला कापले जायचे. दॅट वॉज म्हणजे इनह्युमन हा शब्द सुद्धा नाही वापरता येत. दॅट वॉज टिपिकली ह्युमन. इतकं ते आपल्या अंडरस्टँडिंगचं डिग्रेडेशन झालेलं आहे की आपण एखादी गोष्ट डायसेक्ट करून बघितल्याशिवाय आपल्याला त्याचं कळणारच नाही असं आपल्याला वाटतं. डायसेक्ट करून कळणार, कधीच कळणार नाही, हे आधी कळायला पाहिजे. त्यामुळे यू शुड स्टार्ट विथ म्हणजे अज्ञानापासून सुरुवात करायला. अज्ञान ही गोष्ट कशी आहे ना, त्याला अंतच नाही आहे काही. त्यामुळे तिथून सुरुवात करायची. म्हणजे एखादी अशी गोष्ट आपल्याला कळते की ज्याला अंतच नाही, त्या मानाने आपण ज्याला ज्ञान म्हणतो ती गोष्टच मुळी लिमिटेड आहे. त्यामुळे हे कधीच कळणार नाही ही गोष्ट फार चांगली आहे. अपसाइड डाऊन. सी हे कसं आहे की कन्फ्युजन होतं, ह्याचं कारण हे आहे की पर्स्पेक्टिव्ह आपल्याला माहीत नसतं. पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळं असतं आणि त्या पर्स्पेक्टिव्हनुसार आपल्याला अमुक एक गोष्ट समजून घ्यायची आहे असं आपण त्याच्याकडे बघत असतो. अमुक एका दृष्टीने समजून घ्यायची अमुक एक गोष्ट, तर त्या दृष्टीने समजणार ना. आपलं पर्स्पेक्टिव्ह बदललं तर त्या दृष्टीने समजेल. त्यामुळे वायू, प्राण, बल, आत्मा, पंचमहाभूत हे सगळं असं लिहून कंपार्टमेंटलाइज करून ठेवून पाठ करून लिहिण्याची किंवा सांगण्याची गोष्ट नाही. इट इज समथिंग दॅट कॅन बी एक्सपिरियन्स्ड. आणि हे इतकं प्रॅक्टिकल आहे. लेट अस कम टू दिस फर्स्ट. हे इतकं प्रॅक्टिकल आहे कारण प्रॅक्टिकलच फक्त आहे. म्हणजे संहितांमध्ये विशेषतः संहितामधली सगळ्याच गोष्टी प्रॅक्टिकलच आहेत म्हणूनच लिहिलेल्या आहेत. ज्या प्रॅक्टिकल नाहीत त्या लिहिलेल्याच नाही.
कम्प्लीट मिसकन्सेप्शन आहे आपल्या संतांच्या बाबतीतलं की ते प्रॅक्टिकल नाही आहे, ते तात्विक आहे. ते तात्विक आहे असं म्हटल्यानंतर बरोबर आहे, पाठ करून लिहिण्याशिवाय आपण दुसरं काय करणार. तत्वज्ञान नावाची गोष्ट जी आहे ती त्याच्या इतकी युजलेस दुसरं काहीच गोष्ट नाही. तत्वज्ञानाचा काही उपयोगच नाही ना जोपर्यंत तुम्ही ते प्रत्यक्षात आणू शकत नाही. आणि असं जर का आहे तर मग आपण ते प्रत्यक्ष अनुभवू शकलो पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी. आणि इट विल नेव्हर बी पॉसिबल अनलेस अँड अंटिल वी सिट अँड अप्लाय इट ऑन आवरसेल्व्स, नॉट समबडी एल्स. तुझ्या शरीरातला प्राण कसा आहे हे मी पाहू शकत नाही. तुला कट ओपन करून तर निश्चितच पाहू शकत नाही. मग हे प्रिन्सिपल्स कळण्याचं साधन म्हणजे आपलं शरीर एवढंच आहे. शरीर म्हणजे आपण शरीर म्हणतो, म्हणजे पुन्हा इथेच सुरुवात होते बघा. आपलं शरीर, शरीर ही शब्दच मुळी जडत्वाकडे नेणार आहे. शरीर नुसतं शरीर नाही आहे ना, ते जिवंत शरीर आहे. मग जिवंत शरीर म्हटल्यावरती जिवंतपणा म्हणजे काय ते समजून घेण्यासाठी एक एक आपण पातळी दूर करत जातो आणि मग त्याला नाव देतो की हां हे आहे, या धातू म्हणायचं, हे आहे त्याला मल म्हणायचं. ॲक्च्युली सुरुवात आपण मलापासून करतो. जे दिसतं डोळ्याला ते मलच आहे. जे दिसतंय त्वचा सगळे सेल्स तो मलच आहे. का मल आहे? कारण कुठलीही गोष्ट किंचित काळ म्हणजे निर्माण होणं, किंचित काळ राहणं आणि नष्ट होणं, हे दोष धातू आणि मल आहे. जे फक्त शक्तिरूप आहेत ते दोष आहेत. जे शक्तियुक्त आहेत ते धातू आहेत. ते काय किंचित काळ शरीरामध्ये राहतात, टिकून ठेवतात. आणि जे अबाउट टू बी शेड ऑफ आहे ते मल आहे. म्हणून मल हे कम्प्लिटली युजलेस गोष्ट नाही, ती युजफुल आहे. कारण जोपर्यंत ती तिथं बाउंड्री त्यांनी वॉल तयार केलेली आहे ह्या त्वचेच्या बाहेरच्या थरांनी, तोपर्यंत तो मल हा माझा आहे. त्यामुळे तो धातू म्हणून काम करतो, मलाख्य धातू आहे तो. आणि तुमच्या त्वचा दर महिन्यांनी सगळी निघून जात असते, शेड ऑफ होत असते. तुमच्या स्टमकचं इंटरनल लायनिंग आहे ते एव्हरी 5 days इट गेट्स शेड ऑफ, कम्प्लिटली जाते ते. मग त्याला म्हणतो आपण मल, पण त्यांनी धारणाचं काम केलेलं आहे म्हणून तो धातू आहे. तिथून सुरुवात करतो अंडरस्टँडिंग. म्हणजे जे जे दिसतंय डोळ्याला ते सगळं मलच आहे, कारण ते जाणार आहे आज न उद्या. त्यामुळे कुठल्याही आपल्या आयुर्वेदातल्या ज्या संकल्पना आहेत ह्या अशा सगळं शरीर त्यांनीच बनलंय असं वाटायला लागतं. एक स्टेज अशी येते, सगळं शरीर मलानेच बनलेलं आहे, कारण ते काही काळ राहून जाणारच आहे. त्याच्या आत काय आहे, ते कशातनं आलंय, ते कशातनं आलंय, ते कशातनं आलंय, असं खाली खाली आतमध्ये गेलात की मग आपण ज्याला आत्मा म्हणतो तो अहंकार असतो, असं काहीतरी दिसायला लागतं. लोकपुरुष सिद्धांत तुम्ही बघितला, तुम्ही रिव्हर्स असं करून बघा. लोकपुरुष सिद्धांतामध्ये एक उदाहरण असं दिलेलं आहे की लोकांमध्ये जो इंद्र आहे तो आमच्यामध्ये अहंकार आहे. मग अहंकार म्हणजे काय, तर मी आहे अशी जाणीव. मी आहे अशी जाणीव. मग अशी जी जाणीव जी लोक ह्या एंटिटीमध्ये असेल ती इंद्र आहे. मी आहे, मी म्हणजे मी, आपण ज्याला मी समजत असतो त्यावेळेला ती आयडेंटिटी आपण घेतलेली असते. स्वतः धारण, मी स्टुडंट आहे, मी आमका आहे, मी तामका आहे, ती आयडेंटिटी आपण मी धारण केलेली आहे. ती आयडेंटिटी म्हणजे अहंकार. त्या अहंकारालाच मी समजत असतो. मी म्हणजे आत्मा आहे, म्हणजे अहंकार म्हणजे आत्मा असं आपण समजत असतो. असतोच समजत असतो म्हणजे असतोच, कारण त्याला चॉईस असते. तर जो काही तुम्ही आयडेंटिटी घेतलेली असते ना, ती तुम्ही त्यानुसार तुम्ही वागणार असता ना. जी आयडेंटिटी घेतलेली असते त्यानुसार तुम्ही वागणार असता. अशा पद्धतीने समजून हे प्रॅक्टिकल आहे सगळं. हे समजून घेण्याचं आहे आणि प्रॅक्टिकल पण आहे. अनलेस अँड अंटिल यू अप्लाय इट ऑन युअर सेल्फ यू विल नॉट बी नेव्हर बी टू अंडरस्टँड इट. अँड ऑफकोर्स यू विल एनिवे यू विल नेव्हर बी एबल टू अंडरस्टँड.
तुम्ही विचारा काय ते. सरांना विचारा. कोणाला काही शंका आहेत का? विचारावर का, घाबरू नका, लाजू नका. जी स्रोतसांची डेफिनेशन सांगितली, म्हणजे स्रोतांशी खलु परिणाम अपद्यमाना अभिवाहिनी, हे प्राणवाला कसं रिलेट, म्हणजे त्याच्याबाबत कसं म्हणता येईल? म्हणजे आपण असं म्हणतो की स्रोतसांचं धातूचं वहन होतं, परिणामन घडून येतं. तर मूर्त स्वरूपात जो दिसू शकेल, कारण मूर्तिमंत भावपदार्थ, आता प्राण ही शक्ती म्हणून जास्त कळते आणि मूर्तिमंत या स्वरूपात दिसू शकेल असं असं तेवढीच एक गोष्ट आहे. आणि जिथपर्यंत ती मूर्तिमंत आहे तिथपर्यंतच ते स्रोतस आहे, असं उलट समजू. जोपर्यंत त्याला टँजिबल फॉर्म आहे, टच या सेन्समधनं आलेला, तिथपर्यंतच ते स्रोतस आहे. तिथे त्याला तो अडथळा जर आला काही तर प्राणवाहाचे व्याधी होतील. आणि कुपित अबद्ध अल्प अल्प उच्छ्वसंतम दृष्टवा, त्याला तुम्ही ते दुष्ट झालं असं समजून घ्यायचं. पण इंद्रिय प्राणवाह स्रोतसांच्या बाबतीत मात्र तसं होणार नाही. त्यामुळं तू जे म्हणतोयस की ते वर्णनाचं आहे, स्रोतसांची ती व्याख्या नाही. ते वर्णन आहे स्रोतसांचं, ते व्याख्या नाही होऊ शकत. व्याख्या म्हणजे त्या अर्थाने व्याख्या नाही होऊ शकत. लक्षण ज्याला म्हणतात तसं नाही होऊ शकत. बरोबर आहे, पण छान प्रश्न विचारला सर. तसं परिणाम अपद्यमानानां धातूना अभिवाहिनी, प्राणवाह स्रोतस म्हणून जी काही एंटिटी असेल त्याच्यामध्ये कशाचं परिणामन होतं, हा प्रश्न आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल असं म्हणता येईल की लोकगत प्राण हा शरीरगत होण्यासाठीचं जे काही परिणामन आवश्यक आहे ते तिथं होतं, असं म्हणता येईल. काय वाटतं? मूर्तिमंतो भावविशेष तेवढ्या प्रकारचे स्रोतस आहे. त्यातल्या वायू नावाच्या गोष्टीचाच प्रश्न आहे की तो परमाणू घटित आहे पण अमूर्त आहे असं म्हटलं. आणि जेवढी वायू स्वरूपाचं जे जे काही असेल वायवीय द्रव्य त्यालाही स्रोतस आहे. आणि स्रोतसांचं वर्णन करताना म्हटलंय की जेवढे मूर्तिमंत भावविशेष आहेत तेवढ्या प्रकारचे स्रोतस आहेत. म्हणजे त्यातून असं होतं का की अमूर्त भावविशेषांना स्रोतस नाही आहेत? कारण भाव अमूर्त आणि मूर्त दोन्ही आहे. पण असं नाही म्हणता येत त्याच्यावर. म्हणजे प्रकारविशेष तेवढे आहेत, जेवढे मूर्त भावविशेष आहेत तेवढे प्रकारविशेष आहेत. पण अमूर्त भाव आहेत म्हणजे त्याला स्रोतच नाही असं आहे का? असं नाही म्हणत, वर्णन आहे ते स्रोतसांचं, असंच राहतं, व्याख्या नाही. त्याला अवकाशाला बॉर्डर नाही. एका भावाचं वहन परिणामन होणारं स्रोतस नावाची जी गोष्ट असेल, इंडिव्हिज्युअल एंटिटी म्हणून, त्याला त्याच्या म्हणून बॉर्डर्स नाही आहेत. पण स्रोतस नावाची गोष्ट आहे त्याला कुठेतरी बॉर्डर आहे. इनव्हिजिबल, व्हिजिबल ऑर इनव्हिजिबल. इनव्हिजिबल ऑर इनव्हिजिबल. मग एकाच अवकाशामधून अनेक भावांचं वहन होत राहील आणि ते आपापला रस्ता पण पकडतील. जिथे ज्यांचं गंतव्य स्थान जिथे आहे, गंतव्य मार्ग जो आहे तो त्यातल्या त्यातच घेतील.
म्हणजे एकाच रस्त्याने एका वेळी जाणारे एक वाहन दुसऱ्या ठिकाणी जाणारे, एक वाहन दुसऱ्या ठिकाणी जाणारे, त्याला वेगळा रस्ता दिलेला नाही आहे. तो जिथं फुटायचं तेव्हा फुटेल तो, पण एका वेळी जातील असं आहे. तर पण तरी देखील रस्त्याला बॉर्डर आहे आणि काही बॉर्डर्स आहेत, म्हणजे स्रोतसही बॉर्डरलेस नाही आहे. दे कॅन बी फंक्शनली बॉर्डरलेस, बट दे आर समथिंग विच हॅव बॉर्डर्स बिकॉज दे आर स्ट्रक्चर्ड. मग त्या बॉर्डर्स असण्याचा पर्पज काय आहे आणि एका स्रोतसामधून अनेक भावांचं वहन होण्याचं पर्पज काय आहे आणि त्याची अनाटॉमिकल एंटिटी आणि फिजिओलॉजिकल एंटिटी मधलं अंतर जाणून कसं घ्यायचं. म्हणजे एकाच आपण ट्यूबलेस म्हणजे फॉर्मलेस गोष्टीचा विचार करायच्या ऐवजी फॉर्म असलेल्या गोष्टीचा विचार करूया. अशी पण आयनं आहेत, म्हणजे रक्त ज्याच्यातून वाहत आहे अशी वस्तू आहे. पण आता रक्त म्हणजे लाल रंगाची जी वस्तू आपल्याला दिसतीये त्याला आपण शोणित म्हणून वर्णन केलेले बघू शकतो. पण आता जर एका आयनामधून लाल रंगाचं द्रव्य काढलं तर ते फक्त रक्त धातू नाहीये, त्याच्यामध्ये अन्यही गोष्टींचं वहन होत आहे आणि ते येते एका बॉर्डर असलेल्या ट्यूब मधून होते आणि त्याच्यामध्ये पण ती जी काही ट्यूब आहे ती ट्यूब ही एका कुठल्या तरी स्रोतसाचाच भाग आहे असं आपण नाही म्हणू शकत. म्हणजे ती एक तुम्हाला अनाटॉमिकली स्ट्रक्चर्ड असणारी जी गोष्ट आहे त्या ट्यूबमधून एकाच वेळेला रसवह म्हणून, रक्तवह म्हणून, मांसवह म्हणून, पण अगदी धातू स्रोतसांचं पण म्हणजे जे मूर्तच आहे, आपण वायू आणि प्राणाच्या इतक्या लांब जायला नको, तर त्यांचं एकाच वेळी 4-4, 5-5 स्रोतसांचं काम ती एकच ट्यूब करत असते. पण त्या परमाणूंना कळत असतं की ह्याच्यातनं कसं जायचं, कुठे जायचं. आणि त्या अदर वे राऊंड की त्या मार्गाला कळत असतं की ह्या परमाणूला कुठे न्यायचं. असं इफ यू आर टॉकिंग इन टर्म्स ऑफ स्रोतस देन इट इज दॅट वे. त्यामुळे स्रोतसांच्या बाबतीतला विषय असा आहे की ती पूर्णपणे म्हणजे त्यातल्या पोकळीला तुम्ही स्रोतस म्हणायचे, पण पोकळीला बांधणारं काहीतरी आहे असं जे आहे असं असल्याशिवाय पोकळी अस्तित्वात नाहीये, म्हणजे जिवंत शरीरामध्ये. पण त्याच्यात थोडंसं असं येतं की काही गोष्टी बॉर्डर लाईन आहेत. उदाहरणार्थ मनाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे की ते सर्व शरीर हेच त्याचं स्रोतस आहे, कुठे काही अडथळा नाही. पण म्हणजे जी ज्याला त्या भावाचं स्रोतस म्हणून डिफाईन्ड बॉर्डर नाही, पण स्रोतस नावाची गोष्ट बॉर्डरलेस नाहीये. हा जिथे विसंवाद वाटणारी गोष्ट ती आहे की स्रोतसही बॉर्डरलेस नाही. अंडरस्टँडिंगचं रेस्ट्रिक्शन बॉर्डर लेसनेस मुळे म्हणजे अंडरस्टँडिंग चांगलं होतं उलट. Understanding ultimately we have to understand both the sides of it. What is the purpose of having the borders and what is the purpose of having a border, and in spite of that being functionally multi-purpose. म्हणजे एक पोकळी शरीरातली आहे, म्हणजे आता इंद्रियचं काम होतं इथे. माझ्या चक्षुमध्ये, रसनेमध्ये मनाला प्रवेश आहे का नाही आहे, तर आहे. पण रसना ही एका रस नावाच्या इंद्रियार्थाच्या जाणीवेसाठी आहे असं आपण म्हणतो त्याला. पण रसना नावाच्या इंद्रियार्थासाठी म्हणजे ते जे इंद्रिय आहे त्या इंद्रियामध्ये अन्य भावांना प्रवेश नाही असं नाहीये ना. म्हणजे तिथे रसरक्त मांस सगळ्या गोष्टींना प्रवेश आहे आणि मनालाही प्रवेश आहे आणि तिथे काहीतरी मूर्त वस्तू आहे. पण वहन इंद्रियार्थाचं होतं. इंद्रियार्थाचं अर्थाचं फक्त होतं वहन.
हा, पण म्हणजे त्याला ते फॉर्मलेस बॉर्डरलेस सगळं लेस आहे ना, अर्थ ही गोष्ट. मी पुन्हा तोच प्रश्न विचारतोय की शेवटी आयनांना बॉर्डर आहे, फिजिकली दिसणाऱ्या, इंद्रियांनी कळणाऱ्या, आणि तरी एकेका स्रोतस म्हणून तुम्ही ज्या वेळेला त्याला लेबलिंग करता, हे प्राणवह स्रोतस, हे रक्तवह, हे रसवह, तेव्हा मात्र ती बॉर्डरलेस आहेत. म्हणजे रसवह स्रोतसाला बॉर्डर नाहीये, पण ते जिथून जिथून वाहणार आहे रस नावाची गोष्ट आहे. जिथून जिथून रस वाहणार आहे त्यातली, म्हणजे कुठल्याही एका पॉइंटला आपल्याला समजा एखादा मार्कर लावता आला रसाच्या परमाणूला एखाद्या, तर तो जिथून जिथून वाहतोय असा मार्ग ट्रेस करत गेलो तर तो कुठल्या तरी फॉर्म असलेल्या ठिकाणातून वाहतोय असं दिसेल. तो बॉर्डरलेस वाहत नाहीये, तो बॉर्डर असलेल्या गोष्टींमधून वाहतोय आहे. पण मी असं म्हणेन त्यात उलट की मी then the स्रोतस has the choice and it may change its location. परमिएबिलिटी आहे ना स्रोतसन. दिस इज अ ट्यूब, समथिंग इज मूविंग फ्रॉम दिस, it can move out of this also, it can change track, but this has form हे बदलत नाही. But that is not स्रोतस then. No, that is not the named स्रोतस. Yeah. That is not the named स्रोतस असं म्हणतो. हे रसवह स्रोतस म्हणून नाही जाणायचं. ही एक ट्यूब आहे. It will function as many स्रोतस it may. ते एक असं आणखी उदाहरण त्याच्यात घेता येऊ शकतं. बऱ्याच वेळेला हा प्रश्न काढला जेव्हा जगनी सरांनी काढलेला होता एकदा, की हृदय आणि मन ह्याचा संबंध आहे, आणि ज्यांचा हार्ट ट्रान्सप्लांट होतो त्यांचं काय मग, त्यांचं मन कुठे जातं? मन हृदयाचं स्थान आहे. तेव्हा मला हे स्ट्राईक झालं होतं की ते खरं तर जास्त सोपं आहे. म्हणजे हे माझं घर आहे, मी दुसऱ्या घरात राहायला गेलो, किंवा मी बिल्डिंग माझी तोडली आणि नवीन घर बांधलं त्याच जागी, ज्यांचं मी तिथेच राहणार आहे. ओपन हार्ट सर्जरी होते किंवा ट्रान्सप्लांट होते अशा पेशंटमध्ये स्मृती कमी झालेली आढळून येते. नाही, मग ते कॉन्ट्रॅडिक्ट होईल या गोष्टीला. नाही, हृदय हे नाही, बट माझं घर मी तोडून पुन्हा बांधलं तर देयर इज गोइंग टू बी सम चेंज. हा, त्याच्यात पुढे असं होतं की जो कोणी माणसाचं हृदय टाकलंय त्याचे भाव याच्यात येतात असं. कुठल्याच गोष्टीचा काहीच परिणाम नाही, दॅट इज नॉट गोइंग टू बी द केस. कार्यकारण भाव कुठेतरी असलाच पाहिजे. आणि हे काय होतं की म्हणजे आता फिलॉसॉफी इज फॉर डायरेक्ट यूज, ही गोष्ट त्यातनं एम्फसाइज व्हायच्या ऐवजी हे सगळं फिलॉसॉफिकल आहे असं वाटण्याकडे, बिईंग फिलॉसॉफिकल इट मीन्स इट इज फॉर डायरेक्ट यूज. हाऊ कॅन वी ब्रिंग इट इन टू प्रॅक्टिकल थिंग्स? जे प्राणाचा आणि शून्यताचा संबंध जिथे जिथे आलेला आहे, विशुद्ध रक्ताचं सांगितलेलं आहे, विशुद्ध रक्त बलवर्ण सुखायुष्य, विनक्ती प्राणिनं प्राण हा शून्यतेने अनुवर्तते. कुठे रक्तवाह विशुद्ध शून्यताकडे ह्या प्राणाचा संबंध असल्यामुळे सगळ्याचं वहन आणि सगळ्या गोष्टी ह्या प्राण विशुद्ध रक्ताच्या मार्फत करतो. असं त्याच्यामध्ये आपल्याला एक म्हणजे प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनसाठी या गोष्टीचा आपल्याला प्राण कुठे राहतात आणि प्राणवह स्रोत मगाशी सरांनी केला त्याचा, सांगत होतो सरांनी मगाशी केला त्याचा उल्लेख विशुद्ध रक्तवहनाचा. प्राण हे प्राणायतन आहे, प्राण आणि प्राणवह स्रोतस, म्हणजे तेच त्यांनी मगाशी एम्फसाइज केलं की प्राणवह स्रोतस म्हणजे फक्त जेव्हा स्रोतसाचं वर्णन आलंय तिथे वाचताना वाटतं की ते श्वासक्रियेशी संबंध आहे फक्त, आणि प्राण मात्र फारच व्यापक गोष्ट आहे. म्हणजे दश प्राणायतना म्हणजे तिथून शरीरातनं प्राण गेले की नष्ट झालं. प्राण आणि प्राण ते आपण ऐकलेलं नाही, आपण अर्ध्यात आलो.
तेच की जिथे अनेक वचनी आलेलं आहे तिथे तिथे बरेच रेफरन्सेस सांगितले आहेत की या ठिकाणी मी स्रोतसाचं जेवढं ऐकलं त्याच्यातलं की त्याच्या फॉर्मलेस असण्याकडे जितकं लक्ष द्यायला हवं तितकंच फॉर्म असून त्यांचं जे फंक्शन चाललेलं असतं या दोन्ही गोष्टींचं आकलन तितकंच चांगलं व्हायला पाहिजे. एवढंच तू जे सांगत होतास त्याच्यामधलं मी ऐकत असताना जाणवलेली गोष्ट तेवढीच होती की इफ वी थिंक ऑफ देम टोटली बिईंग टोटली फॉर्मलेस, मग फॉर्ममध्ये होणाऱ्या ट्युब्युलर स्ट्रक्चर्समध्ये होणाऱ्या किंवा अवकाशांमध्ये फक्त ट्युब्युलर अवकाशांमध्ये होणाऱ्या कार्याचं आकलन होण्यामध्ये गडबड होऊ शकते. इफ वी ट्राय टू अंडरस्टँड दोज स्रोतसेस टू बी टोटली फॉर्मलेस, so something is going on in spaces having form. सर्व शरीराचं कार्यच फॉर्म मध्येच चाललेलं आहे. सो बिईंग फॉर्मलेस अँड ॲट द सेम टाइम बिईंग फंक्शनल इन अ फॉर्म, या दोन्ही गोष्टी एकत्र जाणून घेण्याच्या एकाच वेळी दोन्ही गोष्टी एकाच वेळी समजून घ्यायला. फॉर्म असणं आणि फॉर्म केवळ फॉर्म नसण्याकडे फोकस केला तर सगळंच हे वायर होऊन जातं आणि कशाला संबंध नाही असं वाटायला लागतं. त्याच्यामुळे फॉर्म असण्याचा भाग आणि फॉर्म नसण्याचा भाग हे दोन्ही गोष्टी एकाच वेळी समजून. आणि म्हणजे तुझं सांगण्याचं फॉर्मकडे जास्त लक्ष देऊ नका असं सांगण्याचा मूळ उद्देश असा असावा की अनाटॉमी अभ्यासून आपल्याला स्रोतसं कळणार नाही. दॅट वॉज द पॉइंट. आणि म्हणून ते फॉर्मलेस असण्याकडे आहेत हे सांगण्याकडे जास्ती कल होता. अॅनाटॉमीचं मदतही होऊ शकेल पण समजून घेताना असंही आहे. मग अशी जसं मी बटलवेनचं उदाहरण दिलंच तुम्हाला की फॉर्ममधनं फॉर्मलेसनेस करून घेता येऊ शकतो. तर अजून काही तुमचे प्रश्न असतील तर सांगा. आहेत का अजून शंका कोणाला? काय वर्षा? विश्वास ठेवण्याची वेळ नाही यायला पाहिजे. ते आहे असं जाणवलं पाहिजे. हा एसेन्स आहे. या आयुर्वेदाच्या विषयी आपण जे वाचतो त्याच्यातला सगळ्यात मोठा अडथळा असा असतो की त्यातले अनेक शब्द आपल्या पूर्वपरिचयाचे असतात आणि त्यामुळे आपल्याला अर्थ कळताना होणारी गडबड फार वाढते. नानक सरांनी एका व्याख्यानात सांगितलं होतं की फॉरेनर्सला शिकवताना मला सोपं जातं कारण त्यांना आपल्या शब्दांचे पूर्व अर्थ त्यांच्या डोक्यात नसतात. आपण आयुर्वेदाचं पुस्तक वाचून जे सांगायला सुरुवात करू तेच त्यांना समजत जातं आणि आपल्या डोक्यात असं असतं की प्रत्येक शब्दाला पूर्व संस्काराचा अर्थ आपल्या मनामध्ये असतो. तर ते सगळे पुसून आपली संहिता वाचावी लागते कारण आणि त्याच्यात सुद्धा पुन्हा एक शब्द अनेक अर्थाने वापरण्याची पद्धत आहे आणि त्याच्यातलं विसंवाद काढण्यासाठी त्यांनी तंत्रयुक्ती नावाचं साधन दिलेलं आहे. पण लौकिक भाषेतले अर्थ जे चिकटलेले आहेत ते काढण्याचं साधन नाही होऊ शकत. ते आपल्याला काढावे लागतात. ते काढून घेऊन मग संहितेत एखादा शब्द ज्या अर्थाने आलेला आहे त्याच अर्थाने तो जाणण्याची सवय लावल्यानंतर मग विश्वास ठेवण्याची वेळ सर म्हणतात तसं नाही आहे. मग ते तसं आहे असं अशाच पद्धतीने जाणवू शकतात. त्याच्यातले सुरुवातीपासून आपण शिकतो ज्या वेळेला त्यावेळेला कॉलेजमध्ये पण आयुर्वेदात 3 दोष मानले आहेत
असं वाक्य तुम्ही ऐकलं असेल एखाद वेळा, आमच्या वेळी तरी आम्ही ऐकलं होतं. तर मला तेव्हापासूनच प्रश्न पडायचा की तर आहे का मानलंय? आणि मानणं शब्दाचा अर्थ सुद्धा मराठीमध्ये आपण कल्पना करणं अशा अर्थाने म्हणतो. आणि मान म्हणजे काय म्हणायचं, प्रमाणाने जाणलेलं अशा अर्थाने मानित असा त्याचा दुसरा अर्थ ॲक्च्युली होऊ शकतो. तर त्यामुळे मानले हा वाक्य बरोबर पण होईल. पण जेव्हा आपल्याला ते पहिल्यांदा वाक्य ऐकतो त्यावेळेला अशी कल्पना होते की ह्याची कल्पना केलेली आहे आयुर्वेदशास्त्रात. आणि मग तिथूनच प्रश्न पडतो की हे शास्त्र आहे की नाही. कारण जर का इमॅजिन करायचे असतील गोष्टी, तर त्याच्यासाठी मी मग बराच म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 7-8 वर्षानंतर इमॅजिनेशन अँड व्हिज्युअलायझेशन आर डिफरंट फ्रॉम इच अदर हे लक्षात घेऊन, टू व्हिज्युअलाइज अँड टू इमॅजिन आर डिफरंट. तर त्याची कल्पना नाही करायची, ते पाहायचं आहे, जाणायचं आहे, अशा अर्थ मी वाचत केला म्हणजे मग अडचणी कमी होतील. आपण नेहमी हा शब्द वापरतो की दुग्ध शर्करा योग, म्हणजे त्याच्याही पुढे जाऊन मी म्हणेन की आज पंचामृत योग होता. म्हणजे काय म्हणता येईल, पेंडसे सर आणि थिटे सर बोलणं म्हणजे पंचामृत योगच कदाचित म्हणावं लागेल. आत्ताच काय म्हणता येईल, त्याला अनंत चतुर्दशी झाली, म्हणजे गणपती बाप्पांचं आपण विसर्जन केलं. म्हणजे जेव्हा गणपती बाप्पा आपण घेऊन येतो घरी त्यावेळी त्याची पहिली प्राणप्रतिष्ठापना करतो. तसं कदाचित आज थिटे सरांनी प्राण या विषय सगळ्यांना मार्गदर्शन करून पुन्हा एकदा प्राणप्रतिष्ठापना किंवा प्राण नव्याने किंवा त्याचा उलगडा अनेक आपल्या मनात प्राण या आपल्या कन्सेप्टची प्रतिष्ठापना केली, असं आपलं म्हणजे असं आपण म्हणूयात सगळ्यांनी. आणि म्हणजे सरांविषयी सांगायचं तर म्हणजे जसं आपण मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठापना करतो तसे आम्ही ग्रॅज्युएशन नंतर पुनर्वसूत गेलो. म्हणजे पुनर्वसू माझ्याकडून कदाचित बऱ्याच जणांनी ऐकला असेल शब्द, म्हणजे पुनर्वसू चिकित्सालय आहे, म्हणजे तिथं बऱ्याच एमर्जन्सीज आणि अशा प्रकारच्या केसेस घडतात. तर आम्ही काय म्हणता येईल दगड म्हणून तिथं गेलो आणि वैद्य घडवण्याचं काम जिथं केलं जातं अशा काय म्हणता येईल वैद्यांच्या खाली आम्ही शिकलो आणि वैद्य हे स्वतःला आम्ही नाव लावू शकलो इतपत आमची कुवत झाली. म्हणजे असं म्हणजे पुनर्वसू चिकित्सालय. आणि आत्ता जे आपण पुनर्वसू चिकित्सालयाचं स्वरूप बघतोय त्याचं स्वप्न कदाचित सरांनी जेव्हा ते चिकित्सालय सुरू केलं आणि ते काय म्हणता येईल आज आपल्याला जे स्वरूप जे दिसतंय किंवा जे उदयास आलं ते कदाचित आत्ताचं पुनर्वसू चिकित्सालय आहे. म्हणजे त्याचे संस्थापक जे आहेत ते म्हणजे पेंडसे सर. मी एकटा नाही. हा म्हणजे 8 लोक आहेत होती सुरुवातीला, आता आणखीन पण कितीतरी लोक काम करतात. तर काय म्हणता येईल अशा वैद्यांकडे शिकण्याची किंवा त्यांना आयडॉल आम्ही समोर ठेवून की असं आपल्याला काहीतरी काम करायचंय असं डोळ्यासमोर ठेवून आम्ही शिकायला सुरुवात केली. आणि गेल्या 8-10 वर्षामध्ये हा प्रवास काय म्हणता येईल चिकित्सालयाचा किंवा प्रॅक्टिसचा आमच्या झालेला आहे. खूप फॉर्मल होतं. त्याच्यामुळं सर आलेत आणि काय म्हणता येईल सर एवढ्या त्यांच्या बिझी शेड्यूल मधनं फक्त ऐकण्यासाठी म्हणून इथे आलेले आहेत. सरांचं नुसतं येण्यानेच आपल्याला शिकण्यासारखं, त्याच्यातूनच आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे.
कुठून आला तुमच्याकडचं आता काय काय असं विटे सरांचं किती झालं सरांचं असं पहिलंच ॲक्च्युली काय झालं की कधीपासून झालं आहे तुमचं हां हां नाही म्हणजे जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तेव्हापासून असा डोक्यात विचार होता की इकडं अशी काहीतरी टीका वाचन किंवा वैद्यांनी एकत्र यावं ह्या दृष्टीने काहीतरी ॲक्टिव्हिटी सुरू करावी पण तसं हे होत नव्हतं तर गेल्या 6 महिने झालं आम्ही आत्ता नियमित वाचन करतोय सायली आठवड्यात एकदा एकदा दर शुक्रवारी सकाळी 7:30 ते 9 सायली मॅडम आणि निलेश पाटील असे आम्ही जमत असतो आणि विद्यार्थी वैद्य एकत्र येऊन वाचन करत असतो म्हणजे एकच ग्रंथ आम्ही आता अष्टांगहृदय निदानस्थान वाचतो हां तोच सलग ग्रंथ वाचतो आणि मधून अधून मग महिन्यातून 2 महिन्यातून हां थोडा विषय पण बदलतो आणि इंटरेस्ट पण निर्माण होतो